या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय जवाहर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुरेश ठोंबरे सर, सिनेट सदस्य गावित सर, माजी सदस्य संभाजी भोसले सर, आपसुकच भावना शब्दात उतरते. धन्यवाद. दीप प्रज्वलनाच्या माध्यमातून उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे. मित्रांनो, आपलं भाग्य म्हणायला हरकत नाही, प्रमोदजी येवले सर आपल्या आज आहेत. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्मन जग आणि मन. व्यस्त कामातून विद्यापीठाचा कारभार म्हणजे खूप मोठा, अशा व्यस्त कार्यातून आपल्याला आले आणि परवा उपकेंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी, कार्यक्रमाप्रसंगी एक प्रसंग आम्ही पाहिलं की असं संघर्ष बाहेर आहे आणि प्रमोद येवले सरांच्या चेहऱ्यावर प्रसन्न असं व्यक्तिमत्व. काय काय करावं लागतं हे प्रत्यक्ष. आणि मी अंकुश कदम सर कुलगुरूंना भेटायला गेल्यानंतर 2-3 वेळा तारखा बदलल्या, पण आज ते आले आहेत. पाटील साहेबांचं परमिशन घेऊन आम्ही त्यांना भेटायला गेलो
आज ते प्रत्यक्ष आपण पाहतोय. मी ॲडव्होकेट लक्ष्मीकांत पाटील साहेबांना विनंती करतो की प्रमोद येवले सरांचं यथोचित असं सन्मान आणि स्वागत करा. डॉक्टर प्रमोद येवले सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आणि एक शिस्तबद्ध अशा प्रकारचं कार्य अनेक महाविद्यालय आणि अनेक महाविद्यालयांना योग्य मार्गदर्शन आणि दिशा देण्याचं कार्य येवले सर करीत आहेत. अशाच प्रकारचे व्यक्तिमत्व आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्या प्रांगणामध्ये आणि गुरुजींचं जे स्वप्न होतं नागनाथ कोतपल्लेंना आणायचं स्वप्न होतं पण ते राहून गेलं. पण प्रमोद येवलेच्या रूपानं सरांच्या रूपानं निश्चितच हे स्वप्न सत्यात उतरविलेलं आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत. कुलसचिव भगवान साखळे सरांचं स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत चंचेटे सरांनी करावं मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव माननीय भगवान साखळे सर हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. आपल्या महाविद्यालयाला अशा प्रकारच्या मान्यवरांचं भेट कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय व्ही.जी. पाटील सरांचं स्वागत ही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत चंचेटे सरांनी करावं असं त्यांना विनंती आहे. व्ही.जी. पाटील सर आपल्या महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य एक आदर्श प्राचार्य म्हणून तिने उल्लेखनीय कार्य आपल्या संस्थेत केलेले आहे. माननीय मारुती खोबरे गुरुजींचं स्वागत उपप्राचार्य लंगडे सरांनी करावं असं त्यांना विनंती आहे. खोबरे गुरुजी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य व सेवानिवृत्त प्राचार्य म्हणून उल्लेखनीय कार्य आणि पैलवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संचालक प्रोफेसर प्रशांत दीक्षित सरांना विनंती आहे आपण व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर अंकुश कदम सरांनी करावं असं त्यांना विनंती आहे. प्राध्यापक कुलकर्णी सर प्राध्यापक हावळ सर आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्वांचेच मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो सिनेट सदस्य गावित सर यांचेही स्वागत माने सरांनी करावं असं त्यांना विनंती आहे. माजी सिनेट सदस्य संभाजी भोसले सर मित्रांनो आपलं हे ग्रामीण महाविद्यालय आणि या ग्रामीण महाविद्यालयामध्ये विशेष करून ग्रामीण भागातले विद्यार्थी शिकावं आणि मुली शिकाव्यात असं गुरुजींना वाटायचं. येवले सरांना मी सांगू इच्छितो की आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनी काळे सरोजा नावाची विद्यार्थिनी शेतामध्ये अजूनही जाते आणि खुरपड करते. तिच्या हातावर अजूनही फोड आहे. तिनं भावना व्यक्त केली की मला 2 शब्द गांधी जयंतीच्या निमित्त बोलायचं आहे म्हणून मी सरोजा काळेला आमंत्रित करतो.
आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर, तसेच सन्माननीय गुरुवर्य आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज 2 ऑक्टोबर हा दिवस भारतामध्ये गांधी जयंती तर संपूर्ण जगभरात हा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने मी तुम्हाला महात्मा गांधीजींचा जीवन संदेश देणारी यशोगाथा सांगणार आहे. मुलांनो, इतके जगा की आयुष्य कमी पडेल. मुलांनो, इतके हसा की आनंद कमी पडेल. मिळेल की नाही मिळेल हा तर नियतीचा भाग आहे, पण प्रयत्न इतके करा की त्या नियतीला देणे भागच पडेल. नियतीला देणे भागच पडेल. अशा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून देशाला संदेश देणारे महात्मा गांधी. डोळ्याच्या बदल्यात डोळा या तत्वज्ञानाने संपूर्ण जग आंधळे होईल म्हणून महात्मा गांधीजींनी जनतेला अहिंसेचा मार्ग दाखवला. ते जनतेला म्हणाले की अहिंसा ही मानवतेसाठी सर्वात मोठी शक्ती आहे आणि ती शक्ती मनुष्याने तयार केलेल्या शक्तिशाली शस्त्रांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे याचीच शिकवण देणारे महात्मा गांधी. सहानुभूती, गोड शब्द, ममतेची दृष्टी यांनी जे काम होते ना, ते पैशाने कधीच होत नाही. ते म्हणतात, मनाला योग्य विचारांची सवय लागली की योग्य कृती आपोआप घडते. आनंद हा बाहेरून मिळणारी गोष्ट नाही, पण अहंकार सोडल्याशिवाय ती मिळणार नाही असे संस्कार करणारे महात्मा गांधी. ते म्हणतात की तुम्ही असे जगा की उद्या मरणार आहात आणि अशा प्रकारे शिका की तुम्ही कायमच जगणार आहात. तुम्ही कायमच जगणार आहात असा जीवन संदेश देणारे महात्मा गांधी. भित्रेपणापेक्षा लढून मरणं हे जास्त चांगलं असेल असं सांगणारे, असं लढण्यासाठी प्रेरित करणारेही महात्मा गांधीच होते. संपूर्ण विश्वात हिंसा, हुकुमशाही, लालसा आणि भौतिकतेमुळे जे ताणतणाव निर्माण होत राहतील तेवढ्याच वेगाने महात्मा गांधीजींचे विचार, कार्य आणि जीवन संदेश विशेषतः या आपल्या युवा पिढीत संस्कारित व्हावे हीच आंतरिक सद्भावना आजच्या दिवसाची आहे. मोहनदास करमचंद गांधी नावाच्या सामान्य माणसाच्या, महात्मा गांधी हे सामान्य नाही आहेत, ते तर महान आहेत, पण सुरुवात ही सामान्यापासूनच होते. कारण सर मला हे आवर्जून सांगावंसं वाटतं की कमळ हा चिखलातच उगवतो. त्याला चांगली स्वच्छ जागा असलीच पाहिजे असं काही नाही. फक्त त्याला चांगला सूर्यप्रकाश, चांगलं वातावरण आणि चांगली कसदार जमीन असावी लागते. मग ती अशी उमलतात, अशी रुजतात, अशी फुलतात की त्यांच्या समोर चांगल्या जागेवरती असलेली फुलं ज्यांची काळजी घेतली जाते तेही फिके पडतात. असे मोहनदास करमचंद गांधी नावाच्या सामान्य माणसाची जीवन परिवर्तनशील स्थिती, गती, कृती तसेच प्रयोग, सिद्धांत, भावना, सिद्धता आणि माणूस या दृष्टीने जगणारे महात्मा गांधी स्वातंत्र्य आणि संयमशीलतेकडे पाहण्याची त्यांची दृष्टी, त्यातील सूक्ष्म नेमकेपणा आणि साधना, तपस्या वृत्तीचा कणखरपणा, वृत्तीची निर्भयता या सर्व गुणांना जागृत करूया आणि ते ज्याप्रमाणे कमळ होऊन रुजले, उमलले, फुलले त्याचप्रमाणे आपण आपल्या या महाविद्यालयात चांगले खतपाणी घालणारे शिक्षक असणाऱ्या, चांगला सूर्यप्रकाश देणाऱ्या आणि चांगल्या मार्गाने चल म्हणून सांगणाऱ्या या महाविद्यालयात कमळ नाही तर एक आपल्या महाविद्यालयाचं प्रतिचिन्ह असलेलं गुलाब होऊन उमलूया, फुलूया आणि रुजूया. स्वराज्याचे वर्णन करताना महात्मा गांधी म्हणतात, स्वराज्य हे गरिबांचे, दलितांचे, वंचितांचे असले पाहिजे. त्यांना ते आपलेसे वाटले पाहिजे. त्यांनी तर इथपर्यंत सांगितले होते की भारताच्या राष्ट्राध्यक्षपदी ही भंगेंची मुलगी बसू शकेल इतकी क्षमता, संपादन करण्याची सोय तिला आपल्या या स्वराज्यात असली पाहिजे. इतके महान विचार असलेले महात्मा गांधी होते. हाच त्यांचा वेगळेपणा होता आणि म्हणूनच त्यांचा अभिमान संपूर्ण जनतेला होता, संपूर्ण जनतेला आहे आणि संपूर्ण जनतेला राहील. शेवटी वामनदादा कर्डक यांचे 4 ओळी मला आठवतात की हल्ल्यावरती होती हल्ले अभंग आमुचे भाले किल्ले आणि या हल्ल्याने मावळणारी जात आमुची नव्हे, तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे.
भारतातला प्रत्येक व्यक्ती हा तुफानातील दिव्याप्रमाणे असावा. आपल्या पूर्वजांनी मिळवलेले स्वातंत्र्य त्याने अविरत प्रयत्न करून ते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा, हीच अपेक्षा पूर्वजांची युवा पिढीकडून आहे. चला तर मग या हुतात्म्यांच्या विचार घेऊन आपलं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करूया. एवढे बोलून मी माझ्या मनोगताला पूर्णविराम देते. धन्यवाद. धन्यवाद सरोजा. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर अंकुश कदम सर यांचं स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत चंचेट्टी सरांनी करावं असं त्यांना विनंती आहे. रसायनशास्त्र विभागाचा आत्ताच संशोधन केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे. रसायनशास्त्र विभागाच्या माध्यमातून 15 नेट आणि GRF झालेले विद्यार्थी आहेत. 4 विद्यार्थी आपल्या आज परदेशात आहेत आणि 6 विद्यार्थी पोस्ट डॉक्टरेट झालेले आहेत. असं महान ग्रामीण भागात घडलेले हे विद्यार्थी निश्चितच रसायनशास्त्राचा अभिमान आहे. आज आपण संशोधन केंद्राचं उद्घाटन संपन्न झाले आहे. पुनश्च सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत चंचेट्टी सरांना आमंत्रित करतो. आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती. त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन. त्याचबरोबर आज आपल्या या जवाहर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा 33वा वर्धापन दिन. याच दिवशी 2 ऑक्टोबर 1991 रोजी शिक्षण महर्षी सी ना आलुरे गुरुजी यांनी या भागामध्ये उच्च शिक्षणाची सोय नव्हती म्हणून जवाहर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना केली आणि त्याचा आज हा वर्धापन दिन. आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मागच्या वर्षी पदव्युत्तर विभागाचा शुभारंभ झाला. तेही डॉक्टर प्रमोद येवले सरांच्या सहकार्यामुळे. आणि आज त्याच वेळेला जेव्हा आम्ही पदव्युत्तर वर्ग फिजिक्स, केमिस्ट्री आणि कॉमर्स हे सुरू केलं तर तेव्हा ठरवलं की पुढच्या येत्या वर्षभरामध्ये जी प्रयोगशाळा अद्ययावत पाहिजे अशा अद्ययावत प्रयोगशाळेची निर्मिती करायची. आणि तो संकल्प करून संस्था चालकांच्या सहकार्यानं या ठिकाणी विस्तारित इमारतीचं उद्घाटन आत्ताच कुलगुरू महोदय यांच्या हस्ते संपन्न झालं. तर या उद्घाटक म्हणून आम्हाला लाभलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर प्रमोद येवले सर आणि विद्यापीठाचं प्रशासन सांभाळणारे कुलसचिव डॉक्टर भगवानराव साखळे सर. हा दुग्ध शर्करा योग आहे. सहसा एका ठिकाणी कुलगुरू किंवा कुलसचिव हे कार्यक्रमात असतील, एकटे असतील, परंतु आज आमचं भाग्य आहे की कुलगुरू आणि कुलसचिव हे दोघेही या व्यासपीठावरती विराजमान आहेत. तर तेव्हा जवाहर परिवाराच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. शिक्षण महर्षी सी ना आलुरे गुरुजी यांनी 1959 साली शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरची स्थापना केली. कारण त्यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकले, कारण गुरुजी दोन्ही मीडियममधून शिकलेले. ते उर्दूमधून प्राथमिक शिक्षण झालं त्यांचं. त्यावेळेला या अणदूरवरती निजामाचं राज्य होतं आणि निजामाच्या राजवटीमध्ये
गुरुजींना उर्दू शिकावं लागलं आणि उर्दू शिकण्यासाठी देखील त्यांना नळदुर्गला जावं लागत असे. अणदूरवरून नळदुर्ग ते चालत जायचे. तिथून 1948 साली हा प्रदेश जो आहे तो स्वतंत्र झाला आणि तेथून इथं या ठिकाणी मराठी माध्यमाची शाळा सुरू झाली. माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती म्हणून 7वी नंतर तुळजापूरला ते शिकायला गेले. त्यांच्या समवेत असलेले जे काही प्राथमिक वर्गातले सवंगडी होते ते मात्र पुढे तुळजापूरला जाऊ शकले नाही. ही खंत गुरुजींच्या मनामध्ये होती. कारण मला आवड झाली किंवा मला शिकण्यासाठी घरच्यांनी परवानगी दिली, माझं कुटुंबानेही मला साथ दिली, पण माझ्या इतर मित्रांना माध्यमिक शिक्षण घेता आलं नाही ही सर त्या गुरुजींच्या मनामध्ये होती. कुलस्वामिनीच्या चरणी त्यांनी संकल्प केला की माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी माझ्या गावामध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय करेन. आणि त्या पद्धतीनं 1956 साली पदवीधर झाले. पदवीधर झाल्यानंतर 2 वर्ष ते सरकारी शाळेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं. पदवीधर झाल्यानंतर त्यांना फौजदारची नोकरी आली, पण त्यांनी पोलीस खात्यामध्ये गेले नाहीत. ठरवून शिक्षक झाले आणि जिल्हा परिषदेमध्ये 2 वर्ष काम केल्यानंतर मग त्यांनी पुन्हा गावाकडं परत आले आणि 1959 साली या ठिकाणी खंडोबा मंदिरामध्ये या शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ करून माध्यमिक शाळा सुरू केली. आणि या माध्यमिक शाळेच्या आज 12 हायस्कूल्स, 2 प्राथमिक शाळा, 2 ज्युनियर कॉलेज आणि 1 सिनियर कॉलेज आणि 7 विद्यार्थी वसतिगृह असं हे सगळं तुळजापूर परिसरामध्ये या जवाहर परिवाराच्या छत्रछायेखाली शिक्षणाची गंगा या झोपडीपर्यंत नेण्याचं काम गुरुजींनी केले. तर तेव्हा त्यांचा संकल्प, त्यांचा आदर्श हा डोळ्यासमोर ठेवून या जवाहर परिवारातील संपूर्ण जो काही स्टाफ आहे त्याच विचाराने पुढे जाण्याचं काम करतो. 2018 साली मी जेव्हा प्राचार्य म्हणून या ठिकाणी आलो तेव्हा गुरुजींनी जे व्यक्त केलेल्या ज्या काही भावना होत्या की मला PG सुरू करायचं आहे, या ठिकाणी विस्तारित इमारत बांधायची आहे, हे सगळं बोलून दाखवल्याप्रमाणे मग त्यांच्या विचारांना हे घेऊन आम्ही निघालो. कुलगुरू महोदय प्रमोद येवले सर, तुम्ही आम्हाला साथ दिली आणि 2020 साली 20 आणि 21 याच्यामध्ये आम्ही प्रस्ताव दाखल केला आणि 21 पासून आम्हाला पदव्युत्तर वर्गासाठी शासनाने आणि विद्यापीठाने मान्यता दिली. आणि आज त्याचबरोबर या ठिकाणी PhDचे जवळपास आमच्या महाविद्यालयामध्ये 16 गाईड आहेत आणि 16 गाईड असताना देखील आम्ही रिसर्च सेंटरसाठी वेगवेगळ्या ठिकाणी आमचे विद्यार्थी नोंदणीकृत करत होतो. तर तेव्हा फिजिक्स आणि केमिस्ट्री या 2 विषयाच्या संशोधन केंद्राला देखील आपण मंजुरी दिला आणि आम्हाला एक पुढे जाण्यासाठी म्हणजे या जवाहर परिवारामध्ये एकदा विद्यार्थी प्रवेश घेतला की तो प्राथमिक वर्गापासून ते PhD पर्यंतचं शिक्षण या शिक्षण संस्थेमधून त्याला पूर्ण करण्याची संधी मिळते. आणि या संधीमधले आम्हाला जे मोलाचं सहकार्य केलं तर ते तुम्ही आहात. म्हणून एक आम्ही असा विचार केला होता की या विस्तारित इमारतीचं जो काही उद्घाटन करायचं आहे, संशोधन केंद्राचं जे काही उद्घाटन करायचं आहे, तर ते डॉक्टर प्रमोद येवले सर यांच्या हस्तेच करायचा हा निश्चय आमच्या महाविद्यालय विकास समितीच्या बैठकीमध्ये देखील झाला. ॲडव्होकेट पाटील साहेब आणि भालचंद्र बिराजदार सर ते म्हणाले की बाकी कुणालाही बोलवू नका, पण कुलगुरूंना बोलवा. की कुलगुरू या ठिकाणी येतात की जे शिक्षण संस्थांचे पूर्ण प्रमुख असतात आणि त्यांनी विद्यार्थ्यांना काहीतरी ज्ञान देतील आणि त्यांच्या ज्ञानापासून किंवा त्यांच्या विचारांनी प्रेरणा घेऊन आमचे विद्यार्थी पुढे भविष्यामध्ये चमकतील. कारण कुलगुरू हे स्वतः फार्मास्युटिकल केमिस्ट्रीचे आहेत, म्हणून आम्ही विचार केला की ही केमिस्ट्री जवळीक आहे, तर तेव्हा या इमारतीचं देखील उद्घाटन कुलगुरूंच्या हस्ते व्हावं. खूप आहे त्यांना आणि 2-3 वेळा तारखा पुढं मागं झाल्या, पण आम्ही पिच्छा सोडला नाही आणि सातत्यानं त्यांना फोन करू की नाही तुम्ही आलंच पाहिजे. पण शेवटी त्यांनी निर्णय घेतला की 2 ऑक्टोबर सुट्टी आहे. विशेष काय
की वर्किंग डेजमध्ये विद्यापीठाचं कामकाज ठप्प होऊ नये असा विचार करणारा कुलगुरू की वर्किंग डेमध्ये तिथं बाहेरून लोक येतात, तर तेव्हा त्यांची गैरसोय त्या ठिकाणी होऊ नये. मग सुट्टीच्या दिवशी आलं तर चालेल का? म्हटलं काही हरकत नाही. मग 2 ऑक्टोबर सुट्टी आहे. मला एकदम आनंद झाला की 2 ऑक्टोबर आमचं वर्धापन दिनही आहे आणि 2 ऑक्टोबरला तुम्ही आलात तर आम्हाला या ठिकाणी आनंद होईल. तर त्यांनी त्या पद्धतीनं आज या उद्घाटनासाठी आले. त्यांच्या समवेत कुलसचिव देखील आले, त्यामुळं आम्हाला अगदी आनंद झालेला आहे. पुनश्च एकदा या सर्वांचं मी मनःपूर्वक स्वागत करून मी माझा प्रस्तावित थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. महाविद्यालयाच्या संदर्भामध्ये गुरुजींच्या जे स्वप्न होते, ॲडव्होकेट लक्ष्मीकांत पाटील साहेबांना, भालचंद्र बिराजदार सरांना ज्या वेळेला मी भेटलो, पाटील साहेबांच्या आतून यायचं की गुरुजींचं स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे, गुरुजींचं स्वप्न साकार करायचं आहे. अशा पद्धतीनं हे बदल जे झालेले आहेत, प्राचार्य साहेब, पाटील साहेब यांच्या अगदी नियोजनबद्ध कार्यातून हे संपन्न झालेलं आहे. मी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मी विनंती करतो की आपल्या महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ॲडव्होकेट लक्ष्मीकांत पाटील साहेबांचं यथोचित असं स्वागत व सन्मान करावं. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत चंदशेट्टी सर. धन्यवाद सर. कुलसचिव माननीय भगवान साखळे सरांना मी विनंती करतो, आपण आम्हाला या प्रसंगी मार्गदर्शन करा. सर्वांना नमस्कार. आजच्या या 2 ऑक्टोबरच्या प्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि आपल्या महाविद्यालयाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी जवाहर कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित रसायनशास्त्र विस्तारित प्रयोगशाळा व संशोधन केंद्राच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री विजय पाटील सर, त्यासोबतच या विस्तारित प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्रासाठी उद्घाटक म्हणून लाभलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, कुशल प्रशासक, उत्तम संशोधक आणि शिक्षक असलेले आमच्या सर्वांचे अकॅडमिक लीडर आम्ही ज्यांना म्हणतो, ज्यांनी विद्यापीठामध्ये एक आर्थिक आणि एक अकॅडमिक शिस्त या विद्यापीठाला लावली आणि गुणवत्तेची खास धरणारे असे आमचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले सर, व्यासपीठावर उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य चंदशेट्टी सर, खोबरे गुरुजी, ॲडव्होकेट लक्ष्मीकांत पाटील सर, त्यासोबतच व्यासपीठावर उपस्थित आमच्या विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेचे माझे सहकारी प्राध्यापक डॉक्टर अंकुश कदम सर, सिनेट सदस्य गावित सर, आपल्या महाविद्यालयातील सर्व विभागांचे प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, उस्मानाबाद उपकेंद्राचे संचालक आणि त्यांचे सहकारी, त्यासोबतच सर्व या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, मित्रबंधू आणि भगिनी. खरं म्हणजे या कॉलेजला येण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग आहे आणि हा प्रसंग मी खरं म्हणजे ऐन वेळेस मला सांगितलं की सरांना आपल्याला जायचं आहे. मी लगेच कदम सरांचा आग्रह होता आणि मी सरांचा होकार दिला की आपण सुद्धा एक नामांकित एक जुनं असं महाविद्यालय आहे की या संस्थेची स्थापना 1959ला, जे विद्यापीठाची स्थापना 1958ला झाली, त्यानंतर लगेचच शिक्षण प्रसारक मंडळ अंदूर या संस्थेची शिक्षण संस्थेची स्थापना झाली. असं इतिहास असलेले, परंपरा असलेलं एवढं जुनं शिक्षण संस्था या ठिकाणी आहे. आणि खरं म्हणजे सिना आलुरे गुरुजी, ज्यांना शिक्षण महर्षी म्हणतो, त्यांनी या शिक्षणाची खरी गरज ओळखून ग्रामीण भागामध्ये जे महात्मा गांधी म्हणतात खेड्याकडे चला, पण खेड्याकडे चालत असताना खेड्याकडे सगळ्या सुविधा असल्या पाहिजे. सर्वात महत्त्वाची सुविधा ही शैक्षणिक सुविधा असली पाहिजे. शिक्षण असेल तर निश्चितपणे परिवर्तन होईल, आर्थिक सामाजिक परिवर्तन होईल. याची गरज ओळखून त्यांनी या ठिकाणी शिक्षणाची मुहूर्तमेळ निर्माण केली
आणि आज पाहता पाहता ही शिक्षणाची बीजं या ठिकाणी पेरली, आज याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि जेव्हा प्रास्ताविकमध्ये सांगण्यात आलं की बरेचसे माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय आणि KG to PhD पर्यंत एवढं सगळं विस्तीर्ण असा शिक्षणाचं या ठिकाणी विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. निश्चितपणे आजच्या प्रसंगी आलोले गुरुजींना मी विनम्र अभिवादन करतो की त्यांनी ही गरज ओळखून ही शिक्षण या ठिकाणी संस्था सुरू केली आणि या पंचक्रोशीमधील अनेक ग्रामीण भागातील वंचित घटकातील सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं. आज विविध ठिकाणी ते आपलं कार्य करताना आपल्याला दिसत आहे. आणि विद्यापीठाचा नेहमी आपल्या या ठिकाणी उल्लेख करण्यात आला की विद्यापीठ नेहमी हे आपल्याला एक सहकार्य करत असतं. आणि आपल्या विद्यापीठामधील जेव्हा आम्ही पायाभूत सुविधा पाहत होतो या अति उत्कृष्ट दर्जाच्या आहेत, त्यासोबतच आपण काही अभिनव असे उपक्रम ज्याला बेस्ट प्रॅक्टिसेस किंवा हेल्दी प्रॅक्टिसेस या ठिकाणी राबवल्या जातात. त्यामध्ये आज जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आपण राबवतो त्यामध्ये ज्याचा उहापोह करण्यात आलेला आहे ते म्हणजे कौशल्य प्रशिक्षण किंवा कौशल्य विकास किंवा कौशल्याशी संबंधित शिक्षण देणं आपण ऑलरेडी हे अगोदरच सुरू केलेलं आहे. त्यामुळं खरं म्हणजे एक पाऊल पुढं हे महाविद्यालय आहे असं मला वाटतं, ज्यामध्ये सेरिकल्चरसारखा महत्त्वाचा विषय ग्रामीण भागामध्ये तंत्रज्ञानाचे काय करण्यासाठी, ग्रामीण भागातील समाज जीवन बदलण्यासाठी, त्यांचा विकास होण्यासाठी एक कृषी तंत्रज्ञानाची गरज आहे. आणि कृषी तंत्रज्ञानाची गरज म्हणून या ठिकाणी व्हर्मी कंपोस्ट, त्यासोबतच सेरिकल्चर, रेशीम संगोपन, त्याच्यामधून आर्थिक विकास अशा प्रकारचे कोर्सेस ज्याला आम्ही व्हॅल्यू ॲडेड किंवा जॉब ओरिएंटेड कोर्सेस म्हणतो, असे कोर्सेस आपण या ठिकाणी सुरू केले. ही खरोखरच एक वाखाणण्यासारखी बाब आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा आता ज्या नवीन इमारतीचं या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालं, ज्यामध्ये प्रयोगशाळा या केमिस्ट्री विभागाच्या, ज्यामध्ये अत्यंत सुविधा अशा या ठिकाणी भविष्यकाळामध्ये सुद्धा निर्माण होतील, आताही आपल्याकडे सुविधा आहेत. आणि विशेष म्हणजे या महाविद्यालयामध्ये PhD रेकग्नाइज गाईड आहेत की ज्यांचं सुद्धा आता जेव्हा आम्हाला परिचय करून देण्यात आला, NCL सारख्या नामांकित राष्ट्रीय संस्थेमधून काही विद्यार्थी तिथे शिकून आज आपल्याकडे ते काम करताना आढळतात. निश्चितपणे इथून जे काही संशोधन होईल, जे काही संशोधन चांगल्या पद्धतीने चांगल्या जर्नलमध्ये प्रकाशित होईल, पेटंट या महाविद्यालयाचे होतील. निश्चितपणे खरोखरच हे ग्रामीण भागातलं विद्यालय कुठल्याही प्रगत भागातील महाविद्यालयापेक्षा कमी राहणार नाही. आणि आता जेव्हा या NAAC माध्यमातून आपण तिसऱ्या सायकलला आपण सामोरत आहे, मला खात्री आहे की आता तो ट्रेंड बघितला होईल. आज C+ पासून तर B++ आणि आता निश्चितपणे मला खात्री आहे की इथला स्टाफ, इथलं पायाभूत सुविधा, संशोधनाच्या सुविधा हे लक्षात घेता या महाविद्यालय आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी मला बरोबर आपण माझा यथोचित सत्कार केला, त्याबद्दल मी आपल्या महाविद्यालयाच्या सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि आज मला या ठिकाणी बोलण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून त्याबद्दल संयोगाचे सुद्धा मी आभार मानतो आणि माझं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपले आशीर्वाद निश्चितच आपल्याला कामाला येतील. त्यानंतर प्रमुख आकर्षण डॉक्टर बाबाजी लोटकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर प्रमोदजी नेवले सरांना विनंती करतो आपण ही आम्हाला यथोचित असं मार्गदर्शन करावं. डॉक्टर प्रमोदजी नेवले सर. शिक्षण प्रसारक मंडळ, अंदूर संचलित जवाहर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या रसायनशास्त्र विस्तारित प्रयोगशाळा व संशोधन केंद्राच्या उद्घाटन समारंभानिमित्त या ठिकाणी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे सदस्य माननीय प्राध्यापक VG पाटील, कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित विद्यापीठाचे कुलसचिव प्राध्यापक भगवान साखळे, संस्थेचे सचिव माननीय रामचंद्र दादा आलुरे, संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य प्राध्यापक बिराजदार ॲडव्होकेट लक्ष्मीकांत पाटील, प्राध्यापक VG पाटील, माननीय MM खोबरे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेतील आमचे सहकारी प्राध्यापक डॉक्टर अंकुश कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत चेनशेट्टी, या ठिकाणी उपस्थित विद्यापीठाच्या आमच्या उपपरिसराचे संचालक प्राध्यापक दीक्षित, त्यांचे सहकारी
महाविद्यालयाचे सर्व प्राचार्य, अध्यापक, संस्थेच्या विविध संस्थांचे सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, इतर गणमान्य अतिथी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी बंधू, आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती, माजी पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांचीही जयंती. या दोघाही महापुरुषांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण मार्ची सिन्हा आलोरे गुरुजी यांच्याही स्मृतीस मी श्रद्धांजली अर्पण करतो. आज या महाविद्यालयाचा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. इथे यायचं निमंत्रण गेल्या 3-4 महिन्यापासून मला बऱ्याचदा मिळाले. डॉक्टर अंकुश कदमांनी सांगितलं, मी 3-4 तारखा पण दिल्या, पण काही कारणास्तव मी येऊ शकलो नाही. शेवटी तुमच्या प्राचार्यांनी जवळपास एखाद्या महिन्यापूर्वी मला संध्याकाळी एक फोन केला आहे आणि सर तुम्हाला यायचं आहे, तुमच्या सोयीची जी तारीख असेल त्या तारखेला तुम्ही इथे यावं आणि त्याशिवाय आम्ही आमच्या इमारतीचं उद्घाटन करणार नाही असंही मला त्यांनी सांगितलं. त्यांचं ते आग्रहाचं निमंत्रण मला मोडता आलं नाही, कारण तारखा दिल्या तरी त्या दिवशी येणं होईल की नाही हे निश्चित माझ्याही हातात नसतं की उद्या 2 दिवसांनी मला काय करावं लागेल. पण मी त्यांना सांगितलं की 2 ऑक्टोबर हा सुट्टीचा दिवस आहे, 99% मी बहुधा कुठे जाणार नाही, त्यामुळं तो तुम्ही फिक्स करू शकता. आणि तो दिवस आज निघाला आहे आणि आज मला या ठिकाणी यायची संधी मिळाली. सर्वप्रथम मी या महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विस्तारित प्रयोगशाळा व संशोधन केंद्राचं उद्घाटन झालं असं जाहीर. एक कुलगुरू म्हणून प्रत्येक महाविद्यालयाला भेटी देणं शक्य होत नाही, कारण आपल्याच विद्यापीठामध्ये जवळपास 476 महाविद्यालय आहे. पण प्रामुख्याने जिथे जिथे शक्य असेल, विशेषतः ग्रामीण भागातील महाविद्यालयामध्ये जर भेट देण्याची संधी आली तर सहसा मी सोडत नाही. कारण मी स्वतः एका ग्रामीण भागातून आलो आहे. एक 2000 वस्तीच्या ग्रामीण भागामधनं मी आलो आहे. तालुका प्लेन जे आहे त्या ठिकाणी माझं शालेय शिक्षण झालं आहे. मी आत्ता सन्माननीय सदस्यांना विचारले की ते नगरपरिषद आहे की काय, ते म्हणाले नाही ग्रामपंचायत आहे आणि 15 ते 20 हजार काही लोकसंख्या आहे. अशा या गावामध्ये एक शिक्षणाची, उच्च शिक्षणाची गरज ओळखून त्या काळामध्ये सुमारे 32 वर्षापूर्वी अशा या संस्थेची आलोरे गुरुजींनी स्थापना केली. खरोखर आपण सर्व त्यांचे ऋणी राहिलो पाहिजे, कारण शिक्षणाची गंगा ही ग्रामीण भागामध्ये गेली पाहिजे. आज राष्ट्रपिता महात्मा गांधींची जयंती आहे. आमच्या एका भगिनींनी सांगितलंय महात्मा गांधींबद्दल. महात्मा गांधी नेहमी म्हणायचे की हा ग्रामीण जो भारत आहे तो शेतीप्रधान देश आहे. जवळपास 70% लोकसंख्या इथली शेतीची आहे. गांधीजींनी जी नई तालीम ही एक शिक्षण व्यवस्था आपल्याला दिली होती, दुर्दैवानं या आधुनिकतेच्या काळामध्ये आपल्याला त्याचा विसर पडला पाहिजे, विसर पडलेला आहे. त्यामुळं नई तालीममध्ये ॲक्च्युली कौशल्य कसं विद्यार्थ्यांच्या अंगी आलं पाहिजे हे यासाठी प्रयोग झाले पाहिजे. ॲक्च्युली मी महाविद्यालयाचं खूप अभिनंदन करतो. ज्यावेळी आम्ही राऊंड घेतला आहे, जे आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जे आम्हाला अपेक्षित आहे की स्किल बेस्ड कोर्सेस, त्याची सुरुवात त्यांनी केली आहे. आम्ही बघितलं आहे त्याच्यामध्ये अनेक प्रयोग आहेत. सेलिकल्चरचं त्यांनी केलं, फिशरीजचं त्यांनी केलं आहे, कॉम्पोस्ट खत त्यांनी केलेलं आहे, कॉम्पोस्ट खताचा प्लॅन त्यांच्याकडे आहे. हे एक स्किल बेस्ड कोर्सेस हे विद्यार्थ्यापर्यंत गेले पाहिजे. आज 75 वर्ष स्वातंत्र्याला मिळून झालेली आहे. 75 वर्ष हा एका देशाच्या प्रगतीसाठी काही फारसा मोठा काळ नसतो. प्रगती खूप झाली आहे. ज्या देशामध्ये टाचणीसुद्धा बनायची नाही त्या देशामध्ये आज सॅटेलाईट बनत आहे. आपण चंद्रावर पाऊल ठेवलं, सूर्याकडे आपली झेप आहे. पण या 75 वर्षाचं जर ॲनालिसिस आपण केलं तर आपण खूप काही मिळवलं आणि खूप काही गमावलं पण आहे.
याचं ॲनालिसिस आपण केलं पाहिजे. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा सुद्धा हा 75वा वाढदिवस आहे. मी एक पुस्तक चालताना अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्याला या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलंय. ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी असो की ते मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठी असो. दुर्दैवानं मराठवाड्याला सर्वच उशिरा मिळालं. स्वातंत्र्य 1 वर्ष 1 महिन्याने उशिरा मिळालं. विद्यापीठ डिक्लेअर होऊन सुद्धा आवश्यक ती महाविद्यालयांची संख्या असल्यामुळं आमचे अधिकारी विद्यापीठ द्यायला तयार नव्हते. पण तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी आग्रह धरून हे विद्यापीठ खेचून आणलं. त्यामुळं इथे मराठवाड्याला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागेल. परवाला आम्ही दिल्लीला G20साठी एका संमेलनासाठी होतो. माननीय पंतप्रधानांनी आम्हाला उद्देशून भाषण केलं. अनेक तरुण विद्यार्थी त्या ठिकाणी होते. महाराष्ट्रामध्ये 3 कुलगुरूंना त्यांनी इन्व्हाइट केलं. कुलसचिव पण माझ्यासोबत होते. त्यावेळी माननीय पंतप्रधानांनी खूप चांगल्या तऱ्हेने सांगितलं की स्वातंत्र्य मिळवायच्या आधी जी पिढी होती, ज्यांना एक संधी मिळाली या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान द्यायची, ही जी तरुण पिढी आहे इथे बसलेलं कदाचित एखादे दुसरे कदाचित सिनियर ग्रस्त असतील की ज्यांनी पारतंत्र्यामध्ये त्यांचा जन्म झाला. आपण पारतंत्र्याची जे काय दुःख आहे ती सोचली नाही. त्यामुळे पारतंत्र्य काय असतं हे आपल्याला माहिती नाही. पण माननीय पंतप्रधानांनी खूप चांगल्या तऱ्हेने सांगितलं की तुम्हाला तरुण पिढींना या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काही करायची संधी मिळाली नाही. कदाचित आपलं बलिदान द्यायची संधी मिळाली नसेल, मात्र या देशाच्या प्रगतीसाठी संधी तुम्हाला प्राप्त आहे. त्यामुळं आपल्या आयुष्याची 25 वर्ष जर या देशासाठी आपण दिली, त्याच्या प्रगतीसाठी दिली, तर हा देश एक महासत्ता होण्यास कुठेही कमी पडणार नाही. चॅलेंजेस, आव्हानं खूप आहेत. आपण बघतो आहे, मी जसं सांगितलं की खूप काही कमावलं आणि खूप गमावलं. आपण जर बघितलं तर या 75 वर्षामध्ये भौतिक सुविधा खूप झाल्या. म्हणजे आम्ही ज्यावेळी शालेय जीवनामध्ये होतो, इव्हन मी नोकरीला लागल्यानंतर प्राचार्य पद मिळाल्यानंतर आम्हाला टेलिफोन पण सुद्धा नव्हतं. लँडलाईन टेलिफोन घ्यायसाठी आम्हाला खासदार आणि आमदारांची शिफारस पत्र लागायची. याही पिढीला माहिती असेल, 3-3, 5-5 वर्षाचं एक वेटिंग होतं. 1998 साली ज्यावेळी मलेशियाला गेलो, छोटी मुलं मोबाईल घेऊन होती, त्यावेळी आपल्याकडे लँडलाईन सुद्धा नव्हता. हे स्वप्न आपण पुरं झालं. आज प्रत्येकाजवळ मोबाईल आहे. 1980च्या दशकापर्यंत आपण TV पण बघितले नव्हते. आम्ही सुद्धा 85च्या 90च्या त्या कालावधीमध्ये एक 18 इंची ब्लॅक अँड व्हाईट TV बघितला. मात्र नंतर जी क्रांती झाली, 80चं शतक असो किंवा 90चं शतक असो, ही घराघरात टेलिव्हिजन पोहोचलाय. भौतिक सुविधा खूप झाल्या. मात्र जर ग्रामीण भाग बघितला, औरंगाबाद शहराच्या 50 किलोमीटरच्या पलीकडे आलं तर ग्रामीण भागामध्ये फारसं काही बदल झालेला नाही. काही रस्ते कॉन्क्रीटची झाले असतील, काही घरावरची कवेरी बनवून तिथे स्लॅबची घरं आली असतील, मात्र फारसा काही बदल झाला नाही. जर एखादी पिढी, एखाद्या घरचा सुशिक्षित मुलगा झाला असेल, तो सुद्धा त्या गावामध्ये राहत नाही. आज आपण बघितलं तर खेडी ओस पडत आहे. घरामध्ये कितीही शेती असली तर त्या शेतीकडे लक्ष द्यायची त्याची मानसिकता नाही आहे. त्यामुळे शहरामध्ये जर 5-7 हजाराची नोकरी मिळाली शिपायाची, ते सुद्धा घ्यायला तो तयार असतो. आज फॅमिलीमध्ये बरेचसं फॅड आहे की US ला चाललाय, UK ला चाललाय, तिथे जाऊन तो हॉटेलमध्ये वेटरशिप करतो किंवा पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरतो. आपल्याला त्यालाच भूषण असतं आपलं की आमचा मुलगा बाहेर आहे. ही मानसिकता बदलली पाहिजे. ग्रामीण भागामध्ये जे रिसोर्सेस आहेत ते वापरला गेली पाहिजे. अनेक आमच्या या मी बघितलं, मी नेहमी माझ्या भाषणामध्ये सांगतो की हा मराठवाडा आर्थिक किंवा शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा काही मागासलेला असेल, मात्र वैचारिक दृष्ट्या तो मागासलेला नाही. या तरुणामध्ये प्रचंड क्षमता आहे. आम्ही आमच्या विद्यापीठामध्ये बघतो, या विद्यापीठाला कदाचित या तरुण पिढीला माहिती नसेल, या विद्यापीठाला 4th जनरेशन विद्यापीठ असं म्हणताय. कारण अनेक कुटुंबातील ही पहिली पिढी आहे की जी विद्यापीठामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आलेली आहे. त्यांच्यामध्ये आर्थिक परिस्थिती चांगली नसते. विद्यार्थी तो सक्षम आहे,
आज मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये नेट, सेट, सारटी, बार्टी या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये सर्वात जास्त संख्या आपल्या विद्यापीठाची आहे. मागच्या वर्षी 1965 विद्यार्थी त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाले आणि त्यांना जवळपास 12 करोड रुपयाची स्कॉलरशिप मिळाली. हे आमचे विद्यार्थी कमी कुठे पडत आहेत? हे आमचे विद्यार्थी सॉफ्ट स्किलमध्ये कमी पडत आहेत. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असो, एक बाकी विषयाचं नॉलेज असो, स्वतःचं मार्केटिंग कसं करावं, कसं बोलावं, कसं वागावं, कारण लँग्वेजचं जे एक कमांड पाहिजे, प्रभुत्व पाहिजे, एक पारिवारिक जे एक संस्कार पाहिजे, कारण ग्रामीण भागातून आलेले आईवडील फारसे शिक्षित नसतात. अशा याच्यामध्ये ते कमी पडत आहेत. त्यामुळं त्यांची शैक्षणिक गुणवत्ता असली तरी ते स्पर्धेमध्ये कमी पडत आहेत. हे चॅलेंज, हे आव्हान आमच्या ग्रामीण भागातील महाविद्यालयामधील प्राचार्यांनी आणि प्राध्यापकांनी स्वीकारलं पाहिजे. विद्यापीठ किंवा महाविद्यालय हे म्हणजे नुसतं डिग्री डिप्लोमा वाटायसारखी नसतात. मी माझ्या भाषणामध्ये नेहमी सांगतो की युनिव्हर्सिटी शुड नॉट बी अ सेंटर ऑफ कॉन्व्होकेशन. दीक्षांत समारंभ आम्ही आयोजित करायचे आणि विद्यार्थ्यांना फक्त पदवी आणि पदव्युत्तर डिग्री द्यायची यासाठी विद्यापीठ नाही आहे. युनिव्हर्सिटी शुड बी अ सेंटर ऑफ इनोव्हेशन. काहीतरी इनोव्हेटिव्ह, काहीतरी नाविन्यपूर्ण त्यांना आलं पाहिजे. आज आपण BA, BCom, BSc वगैरे डिग्री घेत आहे म्हणजे ॲज अ कुलगुरू म्हणून नाही, कारण मी जर काही कुलगुरू म्हणून बोललो तर उद्या प्रसारमाध्यम तेच लिहितील की कुलगुरू म्हणाले त्या डिग्रीला महत्त्व नाही आहे. पण मित्रांनो, ही फॅक्ट आहे. तुमचीच डिग्री नाही, BA, BCom, BSc असो, इंजिनिअरिंग असो किंवा आमचं फार्मसी असो, आज या पारंपरिक शिक्षणाला काही फारसं महत्त्व राहिलेलं नाही आहे. अनएम्प्लॉयमेंट किती आहे हे आपण बघतो आहे. जसं आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असं म्हटलं जातं, कारण आपली जी एज्युकेशन सिस्टीम आहे ही जगातली 3ऱ्या नंबरची सिस्टीम आहे. अमेरिका, चायना नंतर आपल्या देशाचा नंबर लागलो. आपल्या देशामध्ये जवळपास 1000 विद्यापीठ आहेत, 48,000 महाविद्यालय आहेत, 4 करोड विद्यार्थ्यांचं दरवर्षी नामांकन होतं आणि आपला ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ जो तुम्हाला कदाचित माहिती असेल, ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ म्हणजे उच्च शिक्षणासाठी किती विद्यार्थी येतात त्याचा रेशिओ तो 25 ते 27% आहे. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये 2030 पर्यंत हा ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ जवळपास 50 करायची ही शासनाची भूमिका आहे. पण ज्यावेळी हा ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ आपण 50 पर्यंत करू, हे अनेक सुशिक्षित तरुण निघतील बाहेर महाविद्यालयांमधनं. यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, यांच्या हाताला कौशल्य मिळालं पाहिजे. नाहीतर एक कन्स्ट्रक्टिव्ह विधायक कार्याकडे वळण्यापेक्षा ते विध्वंसक कार्याकडे वळतील. ही खूप मोठी एक चिंतेचा प्रश्न शिक्षण तज्ज्ञांसमोर आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जर आपण बघितलं तर स्किल एज्युकेशनवरती, स्किल बेस एज्युकेशनवरती खूप भर दिलेला आहे. या 75 वर्षामध्ये उच्च शिक्षणासाठी अनेक प्रयोग झाले, त्याच्यामध्ये अनेक कमिशन आले. राधाकृष्णापासून तर सध्याच्या यशपालपर्यंत कमिशन आलं. हे 3रं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे. अनेक प्रयोग झाले, पण शालेय एज्युकेशन म्हणो की उच्च शिक्षण म्हणो, कोठारी आयोगाने सुद्धा खूप अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, पण फारसी कथा आणि त्याच्या व्यथा बदलल्या नाहीत हे आपण जाणता. आज जर BA, BCom, BScचा विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी गेला आणि त्याला विचारलं की तुला काय येतं, तर तो सांगतो विषयाची नाव. मी इकॉनॉमिक्स पडलो आहे, मी लॉजिक पडलो आहे. कारण आजच्या एज्युकेशन सिस्टीमला, जसं मी सुद्धा फार्मसी शिकलो आणि 4 वर्षामध्ये आम्हाला 32 विषय शिकवायला लागतात आणि ह्या 32 पैकी 2-3 विषय जर सोडले तर माझ्या व्यावहारिक जीवनामध्ये बाकी विषयाचा काही संबंध आलेला नाही. हे तुमच्या याच्यामध्ये असतं. त्यामुळं आपलं जे शिक्षण आहे ते फक्त आपण डिग्रीसाठी शिकतो की काय, व्यवहारामध्ये त्याचा खरोखर उपयोग होतो काय याचाही विचार केला पाहिजे. आणि त्यासाठी जे आता कौशल्य पाहिजे आहे त्याचा आपण या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपण त्याच्यामध्ये समावेश केला आहे. मात्र जे मी म्हटलं आहे की या 75 वर्षामध्ये अनेक प्रयोग झाले आणि हे प्रयोग कधी कधी विद्यार्थ्यांना घातक ठरले आहेत. 1991 मध्ये ग्लोबलायझेशन आलं, जागतिकीकरण आलं.
ही नवीन पिढी आता जागतिकीकरणाचे फळं सोसताय, तेच कडू आहेत, बिटर आहेत की स्वीट आहेत ते तुम्हीच ठरवा. पण जागतिकीकरणामध्ये आपला ग्रामीण भागातील विद्यार्थी हा या स्पर्धेच्या काळामध्ये गुणात्मकदृष्ट्या कुठेही मागे पडू नये, हे आव्हान आम्ही घेतलं पाहिजे. हे आव्हान विद्यापीठाचं आहे, हे आव्हान जे आहे ते महाविद्यालयांचं आहे. याचं एक चिंतन आपण केलं पाहिजे. मी या नवीन पिढीला दोष देत नाही. माझा तर असा अनुभव आहे, मी जवळपास 41 वर्ष या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे. 1982ला मी प्राध्यापक म्हणून सुरुवात केली. त्यातले जवळपास माझे 38 वर्ष प्रशासनामध्ये गेले. त्यामुळं माझं तर एक असं ऑब्झर्वेशन आहे, या नवीन पिढीची आपण जसं मोल्ड करू तसं होऊ शकतं. दोष जो आहे तो आमच्यामध्ये आहे. दोष जो आहे तो आमच्या विद्यापीठामध्ये आहे, आमच्या विद्यापीठामध्ये आहे, आमच्या महाविद्यालयामध्ये, आमच्या प्राध्यापकामध्ये, आम्ही प्राचार्यामध्ये आहे. कारण आम्ही चौकटीच्या बाहेर कधी गेलोच नाही, आम्ही आउट ऑफ बॉक्स कधी गेलोच नाही. आम्ही या विद्यार्थ्यांना जे शिकवतो ते म्हणजे जे काय पुस्तकात आहे ते फक्त आम्ही तुम्हाला सांगतो. आम्ही खरोखर तुम्हाला नॉलेज देतो की नाही, म्हणजे इथे बसलेल्या प्राध्यापकांना थोडंसं वाईट वाटेल, पण तसं जर बघितलं तर या पिढीला आपल्या शिक्षणाची, आपण जे शिकवतो त्याची गरज नाही आहे. सर्व त्यांना आजकाल गुगलवरून मिळतंय. गुगल युनिव्हर्सिटी किंवा गुगल विद्यापीठ किंवा व्हॉट्सअप असं युनिव्हर्सिटी असं म्हणताय. त्यामुळे याच्या बाहेर परीक्षेत पास व्हायच्या व्यतिरिक्त जर आपण ज्ञान त्याला देत असाल, कारण अनेकदा तक्रारी असतात की प्राध्यापक क्लासमध्ये येतो पण विद्यार्थी नसतात, त्या विद्यार्थ्यांनी काय यावं, तुमच्याकडनं नाविन्यपूर्ण त्यांना काय मिळतं, पुस्तकाच्या पलीकडे जाऊन तुम्ही त्यांना काय शिकवता, ते जर तुमची द्यायची तयारी असेल तर ते विद्यार्थी कितीही किलोमीटरवरून धावत येतील, तुमच्या आधी 10 मिनिटं आधी क्लासमध्ये राहतील. त्यामुळे या दृष्टीने सुद्धा विचार केला पाहिजे. नवीन टेक्नॉलॉजी आहे, टीचिंग टेक्नॉलॉजी आहे, टीचिंग मेथड्स आहे, नवीन पेडॅगॉगी आहे, याचा सर्व विचार केला पाहिजे. म्हणजे आपल्याला प्राध्यापके मिळाली म्हणजे लाईफ टाईम अचिव्हमेंट झाली, ही भावना प्राध्यापकांना मनातून काढली पाहिजे. या नवीन पिढीला आपण काय देऊ शकू? प्राचार्यांनी सतत वाचन केलं पाहिजे असंही होतं. मी ज्यावेळी प्राचार्य माझ्या महाविद्यालयामध्ये होतो, मी एक पुस्तक हे ठेवलं होतं लायब्ररीमध्ये पुस्तक, म्हणजे आता तुमच्याकडे असेल कदाचित, की आमचे प्राध्यापक किती पुस्तकं लिहितात. आता तो मी नोटीस काढल्यानंतर पुस्तकाची संख्या तर वाढायला लागली, पण ते खरोखर वाचतात की नाही. कारण अनेक वर्षापूर्वीच्या ज्या नोट्स आहेत त्या परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात आहेत. 5 वर्षाची जर पुस्तक तुम्ही क्वेश्चन पेपर पास केलं तर आरामात तुम्ही पास होऊ शकता. त्यामुळं आमच्या पुस्तकाचे आज जे टेक्स्टबुक्स आहेत, रेफरन्स बुक्स आहेत, ते कोणी फारसं वाचत नाही. प्राध्यापकांचं जबाबदार प्राध्यापकच वाचत नाही तर विद्यार्थ्यापर्यंत काय पोहोचेल. त्यामुळं छोट्या छोट्या गाईड्स वाचून आम्ही आमचे विद्यार्थी पाहतो. ही परिस्थिती आहे, याला हेच प्राध्यापक जबाबदार नाही, मी पण हेच केलं आहे आणि मी पण हेच करतोय. कारण याला सिस्टीम जबाबदार आहे, याला शिक्षण तज्ज्ञ जबाबदार आहे, याला आमची शिक्षण पद्धती जबाबदार आहे. आम्ही परीक्षा घेतोय, हे परीक्षा गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतोय की 3 तासाच्या परीक्षामध्ये आमचा विद्यार्थी जे काही लिहितो नाही तो त्याच्यामध्ये जे पाठ केलेलं असतं ते ओळखतो, त्याच्यावरती 3 तासामध्ये आम्ही त्याचं इव्हॅल्युएशन करतो आणि त्याला मार्क्स देतो. इव्हॅल्युएशन कसं होतं हाही संशोधनाचा विषय आहे की पहिल्यांदा 5 मार्क्स मिळालेले लिटरेचरमध्ये 55 मार्क्स झालेले आहेत. हेही होत आहेत आहे, हे मी नागपूरला प्रोव्हिसी असताना बघितलं आहे. पण काही अशा गोष्टी आहेत की त्याची उत्तरं आम्हाला माहिती असतात तरी आम्ही सांगू शकत नाही, कारण आम्हाला विद्यापीठाची प्रतिष्ठा महत्त्वाची असतं. पण यावरून आम्ही या एक्झामिनेशन सिस्टीममध्ये का नाविन्य नाही आणावं? आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलेलं आहे, आम्ही ते पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अंमलबजावणी केली आहे. तुम्ही पण पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू केलं, मी अभिनंदन करतो सर्व व्यवस्थापनाचं, प्राचार्यांचं आणि विशेष करून डॉक्टर अंकुश कदमांचं. कदाचित मी फोर्स केला म्हणून त्यांनी PG आणावं लागलं आणि PG आलं कारण मी त्यांना PhDची परवानगी दिली नाही. मी त्यांना गाईडसुद्धा रोखली होती, गाईडशीट. तर ते म्हणाले सर अशा अडचणी आहेत. मात्र त्यांनी PG आणलं आणि संशोधनसुद्धा केंद्र सुरू केलं आणि एखाद्या ग्रामीण भागामध्ये केमिस्ट्री आणि फिजिक्स सारख्या संशोधनाची उपलब्धता व्हावी हे खूप मोठं त्यांनी साधलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व
परंतु नुसतं संशोधन केंद्र सुरू करून होणार नाही मित्रांनो, त्या प्रतीचं संशोधन झालं पाहिजे. मी हे संशोधनाबद्दल बोलताना हे मी सांगतो इथेच नाही, तर दिल्लीमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत जो एक सेमिनार झाला होता, त्यामध्ये विज्ञान भवनमध्ये सुद्धा मी सांगताना सांगितलं होतं की आपल्या देशामध्ये विद्यापीठामध्ये आणि महाविद्यालयातील शिक्षणाचा दर्जा जर वाढवायचा असेल तर आमच्या प्राध्यापकांना तुम्ही कंपल्सरी केलेली PhDची अट काढून टाका. कारण काय होतं, मॅक्झिमम आमचे प्राध्यापक, मी सर्वांना दोष देत नाही, PhD याच्यासाठी करतायत की 3 इन्क्रिमेंट मिळाले पाहिजे, सिनियर स्केल मिळालं पाहिजे, असोसिएटचं प्रोफेसर झालं पाहिजे, किंवा शेवटचं म्हणजे अभ्यास मंडळाच्या निवडणुका लढवता आल्या पाहिजे. मात्र संशोधन हा एक पिंड असतो, तो काही सर्वाला साधत नाही आहे. मला जर कोणी म्हटलं की तू डान्स कर, मी तुला 100 मार्क देतो, मला डान्स येतच नाही, गाताही येत नाही, तुम्ही काय कसं करणार? मी नेहमी एक एक्झाम्पल देतो. ॲक्च्युअली कुलगुरू म्हणून ते एखाद्या प्लॅटफॉर्मवरती बोलणं योग्यही नसतं, पण परिस्थिती काय ही कळली पाहिजे. आपली शिक्षण पद्धती अशी आहे की एका व्हॉट्सॲपवरती एका जोकमध्ये मी वाचलं होतं की एका शाळेमध्ये प्राण्यांची शाळा असतात, त्याच्यामध्ये हत्ती असतात, मासे असतात, त्याच्यामध्ये माकडं असतात, आणि आमची परीक्षा पद्धती अशी आहे की धावायला 50 मार्क्स, पोहायला 50 मार्क्स आणि वरती चढायला 50 मार्क्स. याच्यामध्ये जो जास्त मिळेल त्याला डिस्टिंक्शन आहे. बिचारा हत्ती जोरात पडू शकत नाही, मासा राहू शकत नाही आणि बंदर होऊ शकत नाही. अशा वेळी तो एका सब्जेक्टमध्ये डिस्टिंक्शन मिळतो आणि बाकी सब्जेक्टमध्ये फेल होतं. अशीच मानसिकता आमच्या विद्यार्थ्यांची आहे. याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये बदल करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्रयत्न होत आहेत. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे ते स्टुडंट सेंट्रिक आहे. आधी आम्ही सांगायचो की विद्यार्थी काय शिकेल. आमचं विद्यापीठ, आमचं महाविद्यालय, आमचे प्राध्यापक प्राचार्य सांगायचे BSc आला तर तुला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी घ्यावं लागेल किंवा मॅथमॅटिक्स घ्यावं लागेल. कॉमर्सला गेला तर त्यांचे जे काही कॉमर्स असेल, अकाउंटिंग असेल, मॅनेजमेंट असेल, हे सब्जेक्ट घ्यावे लागतील. आर्ट जर असेल तर तुला इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री वगैरे जे काय आहे. आता मात्र तो विद्यार्थी ठरवेल की मला सायन्ससोबत जर कॉमर्सचा एखादा हे घ्यायचा असेल सब्जेक्ट तर मला तो द्यावा लागेल. अशा प्रकारचे एक बास्केट पूर्ण करून त्याला रिक्वायर्ड नंबर ऑफ क्रेडिट्स मिळाल्यानंतर ती त्याला डिग्री मिळेल. अशा प्रकारची ही एक शैक्षणिक धोरण आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक हिडन स्किल आहे आणि ते हिडन स्किल त्याच्यामध्ये त्याला एक व्यवस्थित व्यासपीठ मिळालं पाहिजे. कारण हे जे एज ग्रुप आहे जनरली 16-17 वर्षानंतर 18 वर्षी 12वी म्हणून तो महाविद्यालयामध्ये जातो. 18 ते 22-23 वर्षापर्यंतचा हा एज ग्रुप आहे. त्याच्यामध्ये त्याच्यावरती जेवढे चांगले संस्कार करता येईल, जेवढं त्याला मोल्ड करता येईल तेवढं केलं पाहिजे, तेवढं आत्मसात केलं पाहिजे. त्या काळामध्ये जर त्याला प्रॉपर गायडन्स मिळालं, प्रॉपर मोटिवेशन मिळालं, प्रॉपर एन्करेजमेंट मिळालं तर तो निश्चितच आयुष्यामध्ये एक चांगली प्रगती करतो. आणि परीक्षा, मी नेहमी सांगतो की एक्झामिनेशन नेव्हर एंड्स द ट्रायल ऑफ लाईफ. एक्झामिनेशन संपलं म्हणजे फेल झालं म्हणजे आपलं आयुष्य संपलं ही संकल्पना काढून टाका मित्रांनो. कारण वर्गामध्ये किंवा विद्यापीठामध्ये जे बॅक बेंचर्स आहेत, तुम्ही जर कुठल्या विषयामध्ये त्यांचं अनालिसिस केलं तर ते सर्वात यशस्वी. आणि जे रँकर्स आहेत, त्यामुळे बॅक बेंचरचं मी अभिनंदन करतो या ठिकाणी. आणि जे रँकर्स आहेत ते सुद्धा करतात, पण त्यांचं प्रपोर्शन कमी असतं. कारण त्यांना एक मानसिकता त्यांची असतं की मी फर्स्ट क्लास आहे, मी फर्स्ट क्लास फर्स्ट टाइम, मला हीच नोकरी मिळाली पाहिजे. तो मग अनेक वर्ष त्याच्यासाठी स्पर्धा देतो आणि कधी कधी आयुष्यामध्ये तो मागे पडतो. बॅक बेंचर्स मात्र आपण एक आता असं पण झालो ना, पुढे आणखी प्रयत्न करू आणि जो मिळेल तो व्यवसाय आपण करू, अशा पद्धतीची त्याची मानसिकता असतं. त्यामुळे परीक्षेत मिळालेले मार्क्स हे काही तुमचं आयुष्य बनवत नाही. आणि कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जे जाल, कॉर्पोरेट सेक्टर म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये तुमचे हे परीक्षेचे मार्क कोणी बघत नाही, तुमचे मार्कशीट पण कोणी उघडून बघणार नाही. हे फक्त तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्याचं एक एंट्री आहे, एक तुमचं लायसन. तिथे गेल्यानंतर इंटरव्ह्यूला मला आठवतं मी 1981 साली ज्यावेळी
ग्रॅज्युएशन झालो, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या आधी मी एका फार्मा कंपनीसाठी ॲप्लिकेशन दिलंय. मला त्या ठिकाणी बोलावलं कलकत्त्याला आणि एकच प्रश्न होता, जस्ट टेल अबाउट युअर सेल्फ फॉर हाफ ॲन अवर. माझ्याबद्दल मी अर्धा तास बोललो. मला त्यावेळी 2 वाक्य सुद्धा बोलता आले नाही. मी माझं नाव सांगितलं, गाव सांगितलं आणि क्वालिफिकेशन सांगितलं. हे जे असतात हे सॉफ्ट स्किल असतात. आम्ही महाविद्यालयाने विद्यापीठांनी हे शिकवलं पाहिजे की त्याचं स्वतःचं मार्केटिंग कसं करावं आणि हे मार्केटिंग करणं या वयामध्ये त्याला साध्य झालं, त्याचं कशा पद्धतीने प्रेझेंट करावं, बायोडाटा कसा लिहावा, आपल्या अचिव्हमेंट्स काय ह्या कशा पद्धतीने लिहावं, आपलं SWOT ॲनालिसिस कसं करावं, तुमच्या स्ट्रेंथ काय आहे, तुमचे विकनेसेस काय आहे, तुम्हाला चॅलेंजेस काय आहे, तुम्हाला अपॉर्च्युनिटीज काय आहे, हे तुम्ही स्वतः ॲनालिसिस केलं पाहिजे या वयापासून. जसं आता मी सांगितलं की परीक्षा तुम्ही तसेही पास होऊ शकता. परीक्षेच्या व्यतिरिक्त आउट ऑफ बॉक्स जाऊन जर तुम्हाला शिकायचं असेल तर प्रत्येक महाविद्यालयामध्ये विद्यापीठामध्ये लायब्ररी असतं. 1-2-3 तास आपण लायब्ररीमध्ये बसावं आणि त्या लायब्ररीमध्ये अवांतर जे वाचन आहे, म्हणजे परीक्षेत पास व्हायसाठी नाही म्हणत आहे मी, अवांतर वाचनासाठी तुम्ही लायब्ररीमध्ये बसावं अशी एक अपेक्षा असतं. जोपर्यंत हे नॉलेज तुम्ही गेन करत नाही तोपर्यंत तुमच्या डिग्रीला काही महत्त्व नाही. अशा प्रकारचे नवीन नवीन प्रयोग आणि नवीन नवीन परीक्षा पद्धती. परवा आमची अकॅडमिक काउन्सिलची मीटिंग झाली. याच्यामध्ये आम्ही आता जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पोस्ट ग्रॅज्युएट जे एज्युकेशन आता आम्ही इम्प्लिमेंट केलेलं आहे त्याच्यामध्ये मी माझ्या बोर्ड ऑफ डीन्सला, ज्याच्यामध्ये अधिष्ठाता असतात, आमचे प्रोव्हिसी असतात, बोर्ड ऑफ स्टडीजचे चेअरमनला सुद्धा एक सांगितलं आहे की जी पारंपरिक परीक्षा पद्धती आहे हे तुम्ही बदलली पाहिजे. जर तुमच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जर कौशल्य विकासावरती काही अभ्यासक्रम असतील, स्किल बेस असो, इनोव्हेटिव्ह कोर्सेस असो, याची परीक्षा काही तुम्ही 3 तासात घेऊ शकत नाही. त्याचे काही लेखी परीक्षा नसतं. त्यामुळे त्याचं कंटिन्युअस इव्हॅल्युएशन कसं झालं पाहिजे या पद्धतीने आम्ही आता पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी 60-40 पॅटर्न निघाला. 60 म्हणजे विद्यापीठाची परीक्षा ज्या विषयाला पाहिजे त्या विषयाला आणि वर एक्झामिनिंग होऊ नये. कारण माझं असं एक ऑब्झर्वेशन आहे, या आमच्या पिढीलाही माहिती असेल की आजचं जनरेशन हे थोडंसं एक सेन्सिटिव्ह झालेलं आहे. त्याच्यामधला जो एक टॉलरन्स आहे तो कमी झाला. म्हणजे आम्ही सुद्धा आमच्या वयामध्ये खूप स्ट्रगल केलं. या पदापर्यंत काही आम्हाला इझी भेटलेलं नाही आहे. कारण ॲकॅडमिक्समध्ये यायचं तर बरंचसं राजकारण असतं, लेग पोलिंग असतं, पाय ओढत 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 स्पर्धा केव्हापर्यंत कुठे पोचतं हे कदमांना किंवा इथे बसलेल्या सर्वांना माहिती आहे. पण ती सिस्टीम आहे, ते आपण सहन केलं पाहिजे. आणि अशा वेळी स्ट्रगल करताना या नवीन पिढीला कदाचित त्याला अनेक कारणं असतील. भौतिक सुविधा वाढल्या आहे, काही पालकांना 1 किंवा 2 मुलं असतात, त्यामुळं आमच्या पालकांना 4 होते, त्यामुळं कोण कुठे काय करतो, कोणत्या वर्गात आहे हे त्यांना माहिती नसायचं. आता मात्र त्याच्यावरती एक विशेष असं कॉन्सन्ट्रेशन असतं. तो एक सोशल प्रॉब्लेम झाला आहे, कोणी वैयक्तिकरित्या घेऊ नये. आणि अशामुळं त्या पालकांची, दोन्ही पालक जर अर्निंग असले, आपल्याला जे भेटलं नाही ते या विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे. आज विद्यार्थ्याचं भविष्य तो आईच्या पोटामध्ये असतानाच ठरवलं जातं की मुलगी झाली तर हे डॉक्टर होईल, मुलगा झाला तर तो इंजिनियर होईल. एक मानसिकता आहे अशा याच्यामध्ये. मग त्याची क्षमता असो नसो त्याला इंजिनिअरिंगला टाकलं जातं. जरी तो नसला त्याच्यासाठी तो सक्षम नाही आहे. घरात आईवडिलांची भांडणं होतात, बायको म्हणतो की माझ्या मैत्रिणीचा मुलगा इंजिनिअरिंगला गेला, तोही पुण्याला गेला. जरी इथे चांगली व्यवस्था असेल औरंगाबादला तरी तो तिथे टाकला जात नाही, त्याला पुण्याला पाठवलं जातं. आणि मग आईवडिलांचं संस्कार किंवा सहकार्य त्याला नसतं. आणि मग आयुष्यामध्ये कधी कधी विद्यार्थ्यांचं असं फ्रस्ट्रेशन. आपण जर बघतो तर आता मेडिकल इंजिनिअरिंगला फायनल इयरला असलेली विद्यार्थ्यांनी एक आत्महत्या करतात. विद्यापीठ परिसरामध्ये आमचे काही असे इन्सिडेंट होतात. याला जबाबदार कोण आहे याचे आपण ॲनालिसिस केलं पाहिजे. या नवीन पिढीला एक प्रॉपर मार्गदर्शन करणं ही आपली जबाबदारी आहे. मध्ये कोविडमध्ये ऑनलाईन शिक्षणाचा प्रयोग झाला. ऑनलाईन शिक्षण योग्य अयोग्य याच्यावरती बरंचसं डिबेट झाले.
आणि काही प्रमाणात ते योग्य आहे, काही प्रमाणामध्ये ते अयोग्य आहे. परंतु एक क्लासरूम टीचिंगचं किंवा तो संपर्क तुमच्याजवळ एक शिक्षकांचा जो आहे, तो प्राध्यापकांचा आहे, तो त्याचं महत्त्व वेगळंच आहे. एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतोय की तुम्हाला प्रत्येक वेळी गुगलवरती, मी सुद्धा सांगितलं की तुम्हाला गुगलवरती प्रत्येक गोष्ट मिळेल, पण जी गुगलवरती मिळालेली गोष्ट तुम्हाला समाधान देईल की नाही आणि ती खरी असेल की नाही, याचं सुद्धा आपल्याला ध्यान असलं पाहिजे. आज जर गुगलला तुम्ही विचारले, फ्रस्ट्रेशनमध्ये आलाय आणि तुम्ही विचारलं की मला आत्महत्या करायची, आय वॉन्ट टू सुसाईड, गुगल तुम्हाला शहाणपण देणार नाही की बेटा आत्महत्या करू नको, हे लाईफ इज व्हेरी प्रेसियस. तो तुम्हाला सांगेल की हे आत्महत्येचे मार्ग आहेत. तुम्ही हँग करू शकता, तुम्ही पॉयझन करू शकता, तुम्ही त्यांचे वेन काढू शकता. आपण त्याचऐवजी जर तुमचा टीचर असेल आणि त्याला तुम्ही जर फ्रस्ट्रेशन सांगितलं तर तो टीचर तुमचं काउन्सिलिंग करू शकेल. अशा प्रकारचा हा डिफरन्स ऑनलाईन आणि ऑफलाईन आहे. त्यामुळे जरी हे टेक्नॉलॉजी बदलली तरी ती टेक्नॉलॉजी कितपत घ्यावी. कारण सुरुवात करताना मी सांगितलं की आपण खूप सारं कमावलं पण गमावलं. आपण व्हॅल्यू एज्युकेशन काय, आपण मानवता काय, आपण माणुसकी काय, हे आताच मी विदर्भातनं आलोय, तिथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव आपण ऐकलंय. त्या काळामध्ये तुकडोजींनी म्हटलेलं आहे की मला माणूस द्या, मला माणूस द्या. 140 कोटीच्या देशामध्ये माणसं नसतील का, पण माणुसकी असलेला माणूस हा तुकडोजी महाराजांना कधी दिसला नाही. तो मनुष्य निर्माण करायची व्यवस्था या विद्यापीठावरती आहे. या विद्यापीठाच्या, या शैक्षणिक संस्थेचे जवळपास 7 असे बेनिफिशरी असतात. तुम्ही जर एक आमच्या काळातला पिक्चर मूवी बघितला असेल, 2 आंखे 12 हात अशा पद्धतीचा होता. त्याच्यामध्ये तशाच पद्धतीची शिक्षण व्यवस्था आहे. इथे जे 7 बेनिफिशरी आहेत, विद्यार्थी आहेत, प्राध्यापक आहेत, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, नंतर त्यांचे पालक आहेत, ज्या तुमच्या फंडिंग एजन्सी आहेत त्या शिक्षण संस्थांना फंड देतात ते आहे, जे एम्प्लॉयमेंट देतात ते आहेत. अशा प्रकारच्या लोकांच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात. विद्यार्थ्यांच्या पालकांच्या अपेक्षा की आम्हाला चांगल्या प्रतीचं उच्च दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या, प्राध्यापकांच्या अपेक्षा अशा असतात की चांगलं हेल्दी ॲटमॉस्फिअर आम्हाला मिळालं पाहिजे, वेळेवरती पगार मिळाले पाहिजे. फंडिंग एजन्सीचा एक असा उद्देश असतो की आम्ही दिलेल्या पैशाचा चांगला उपयोग झाला पाहिजे. ते शासन असो किंवा औद्योगिक क्षेत्र असो, कारण आपल्या देशामध्ये ती संकल्पना नाही आहे की औद्योगिक क्षेत्र शिक्षण क्षेत्राला तुम्हाला फंडिंग देत आहेत, तर परदेशामध्ये ती आहे. आणि एम्प्लॉयर जे आहे त्यांना एक चांगला कर्मचारी, चांगला अधिकारी मिळाले पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची जी अपेक्षा असतं ती समाजाची असतं, विद्यापीठाकडनं किंवा तुमच्या महाविद्यालयाकडनं, की एक चांगला नागरिक तयार झाला पाहिजे. तो चांगला नागरिक सुद्धा द्यायची जबाबदारी ही आपली आहे. त्यामुळे नैतिक शिक्षण असो, व्हॅल्यू ॲडेड शिक्षण असो, हे सुद्धा या शैक्षणिक धोरणामध्ये आलेलं आहे. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. एक प्राध्यापकांना माहिती असेल, रिजनल लँग्वेजमध्ये शिक्षण, आपल्या मराठी भाषेमध्ये शिक्षण. जसं तुम्ही सायन्सचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत, PG आहे, केमिस्ट्री किंवा फिजिक्समध्ये, इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, हे सर्व अभ्यासक्रम आपल्या मातृभाषेमध्ये का शिकू नये. आपल्याला काय थोडंसं वेळ आहे. इंग्रजी बोलणं म्हणजे खूप असं एक स्टेटस सिम्बॉल आपण समजतो. ते बोलता येऊ न येऊ, पण ते आपण प्रयत्न करतो आहे, त्याच्यामध्ये केलाही पाहिजे. कारण कुठल्याही भाषेला असं सेकंडरी म्हणून चालणार नाही. प्रत्येक भाषा आली पाहिजे, पण प्रत्येक भाषा येताना आपली भाषा, आपली संस्कृती, आपला पिंड हा आपण जोपासला पाहिजे. त्यामुळे या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये रिजनल लँग्वेजमध्ये शिक्षण आम्ही आमच्या विद्यापीठाने मागल्याच वर्षी आम्ही निर्णय घेतला आहे की ॲटलिस्ट उत्तरपत्रिका, कारण टेक्स्टबुक आणि रेफरन्स बुक मराठीमध्ये बदलायला थोडासा वेळ लागेल, त्यामुळे उत्तरपत्रिका ॲटलिस्ट मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये लिहायची आम्ही मुभा दिली आहे. त्याचा एक फायदा असा होईल मित्रांनो, कारण काय होतं, हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे या विद्यार्थ्यांपर्यंत अजून पर्कोलेट झालंच नाही. हे आपल्यापर्यंतच आहे.
त्यासाठी यावर्षी महाराष्ट्र शासनाने जे म्हटलं होतं की अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेससाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करू. पण आमची जी एक शेवटची मीटिंग सह्याद्री सभागृहामध्ये अतिथीगृहामध्ये मुंबईला झाली माननीय शिक्षण मंत्र्यासोबत, त्यावेळी असं जाणवलं की आमच्या प्राध्यापकांना, जे स्टेक होल्डर्स आहे, विद्यार्थी किंवा पालक, यांना सुद्धा या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल फारशी माहिती नाही आहे की 4 वर्षाचा डिग्री कोर्स का करावा, ऑनर्स डिग्री म्हणजे काय, 2 वर्षाचा PG सोडून 1 वर्षाचा PG कसं काय होईल, 4 वर्षाची डिग्री केल्यानंतर एकदम संशोधनाला तुम्ही परमिशन देताय किंवा प्रवेश देताय, या सर्वांचं पर्कोलेशन किंवा या सर्वांची माहिती या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. कारण ते त्याचे खरे बेनिफिशियल. कुठल्याही सिस्टीमचा गिनीपिग सारखा, गिनीपिग म्हणजे माहिती आहे ना, गिनीपिग म्हणजे रॅबिट सारखा एक असतो. आमच्या फार्मसी किंवा मेडिकल सायन्सेसमध्ये प्रयोग करायसाठी त्याचं डिसेक्शन करतात, त्याचं मारतात त्याला. तशा प्रकारचे व्यवहार या पिढीसोबत होऊ नये. कारण याच्या आधी असे प्रयोग झाले, MCVC आले, प्राध्यापकांना माहिती असेल, मोठा गाजावाजा झाला की MCVC केल्यानंतर तो स्वतःच्या पायावरती उभा राहील आणि काही कौशल्य घेईल, स्वतःचा उद्योगधंदा करेल. ॲनालिसिस केलं तर 1% सुद्धा सक्सेस रेट नाही. आणि त्या MCVCच्या विद्यार्थ्यांना BAला ॲडमिशन मिळायसाठी रस्त्यावर यावं लागलं. आणि आता तर मला वाटतं बहुतेक बंदच झाली आहे. सेमिस्टर पॅटर्न आला. सेमिस्टर पॅटर्न खरोखर उपयोगाचा आहे की नाही हा एक संशोधनाचा विषय आहे. BA BComला खरोखर सेमिस्टर पॅटर्न पाहिजे काय, हा प्रश्न मी तुम्हालाच नाही म्हणत. मी ज्यावेळी नागपूरला प्रो व्हाईस चान्सलर होतो, DP सिंग आमच्या UGCचे अध्यक्ष होते, ते आमच्या नागपूरला आले. त्यावेळी ज्यावेळी त्यांना आम्हाला बोलावलं, मी त्यांना विचारलं, सर वेदर दिस सेमिस्टर पॅटर्न इज फिजिबल फॉर द BA अँड BCom कोर्सेस. ते म्हणाले, डॉक्टर येवले, मी जेव्हा MP ला व्हाईस चान्सलर होतो, माझंही ओपिनियन तुमच्यासारखंच होतं, पण आता UGCचा चेअरमन असल्यामुळं मला शासनाची धोरणं राबवावे लागतात, त्यामुळं ते मला ॲक्सेप्ट करावंच नाही. अहो, ज्या भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये 70 ते 80% समाज राहतो, जे आमचे विद्यार्थी शेतमजुरी किंवा शेतकऱ्यांची मुलं आहेत, ते दिवसारात्री मेहनत करून महाविद्यालयामध्ये येतात, त्या आमची 1000 1500 रुपये परीक्षा फी कशी भरू शकतील. आणि 2 परीक्षा घेऊन तुम्ही काय साध्य केलं आहे. ॲक्च्युली सेमिस्टर पॅटर्नचा उपयोग असा होता की कंटिन्युअस इव्हॅल्युएशन झालं पाहिजे. पण आमच्या प्राध्यापकांनी वर्षाचं जे सिलेबस आहे ते 2 भागामध्ये डिवाईड केलं आहे आणि त्याला सेमिस्टरचं असं नाव दिलं. असा प्रयोग या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये होऊ नये. माननीय प्रधानमंत्र्यांनी मागच्या वर्षी काशीला एक कुलगुरूंची बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलं की धोरणं अनेक तयार होतात, मात्र ते धोरणं फायलीमध्येच राहतात. कारण ब्युरोक्रेसी स्ट्रॉंग असतं, प्राध्यापकांच्या मी म्हणून संघटना स्ट्रॉंग असतात. कारण कदम साहेब, हा वर्कलोड म्हणजे हा इंटरेस्टिंग एक शब्द आहे. म्हणजे मला वाटतं टीचिंग फॅकल्टीमध्येच वर्कलोड ते 16पेक्षा जास्त जाऊ नये, ते 15पेक्षा जास्त चालू नये. म्हणजे मजेची एक गोष्ट अशी आहे की मध्ये ज्यावेळी व्हाईस चान्सलरची एक बैठक झाली होती, त्यावेळी हा तास किती मिनिटाचा ठेवावा. कारण क्रेडिट म्हणजे 1 आवर म्हणजे 1 क्रेडिट. त्यामुळं कोणी म्हणाले 48 मिनिटाचं, मी म्हणालो अहो 1 तासाचा ठेवा ना, म्हणजे क्रेडिट कॅल्क्युलेशन सुरू होईल. कोणी म्हणाले 50 मिनिटाचा ठेवा. मला हे कळे नाही की 2 मिनिटांनी किंवा 10 मिनिटांनी काय फरक पडतो. पण शेवटी तुमचा प्रभाव शासनावरती एवढा आहे की तो 48 मिनिटाच्या वरती बदलला गेला नाही आणि तेवढाच ठेवण्यात आला 45 मिनिटाचा. त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्या समाजामध्ये काउंट ठेवल्या जातात. विद्यार्थ्यांचं हित दुर्दैवानं आमच्यासाठी सेकंडरी असतं, म्हणजे ही म्हणू नये. पण माझा हा जो शिक्षण क्षेत्रातला 40 वर्षाचा अनुभव आहे, त्यावरून विद्यापीठाचं हित, महाविद्यालयाचं हित हे प्रायोरिटीने असलं पाहिजे असं मला वाटतंय. अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळं जसं प्रधानमंत्री त्याही काळी म्हणाले की जे आपलं संशोधन आहे, कारण आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये 3 प्रकारचे विद्यापीठ येणार आहे. एक द युनिव्हर्सिटी फॉर रिसर्च की जिथे फक्त संशोधन चालेल, एक युनिव्हर्सिटी फॉर द अकॅडमिक जिथे फक्त शिक्षण चालेल, डिग्री असो, PG डिग्री असो किंवा डिप्लोमा असो, आणि 1 युनिव्हर्सिटीज विल कंडक्ट बोथ, दॅट इज अकॅडमिक ॲज वेल ॲज द रिसर्च. अशा पद्धतीची एक शिक्षण व्यवस्था आहे. त्यामुळे जे आपलं संशोधन आहे
मगाशी मी म्हटलं की संशोधन फक्त आपल्या बायोडाटामध्ये लिहायला नको. आता UGCने एक चांगला डिसिजन घेतला आहे की प्राध्यापकासाठी आता PhD मॅन्डेटरी नाही आहे, जी आधी होती. आता नेट सेट असलं तर चालतं. त्यामुळं कदाचित हा PhDचा बाजार आता याच्या पलीकडे एवढा राहणार नाही. जे काय आपलं संशोधन आहे ते समाजाच्या फायद्यासाठी असलं पाहिजे. त्यावेळी माननीय पंतप्रधानांनी खूप चांगले शब्द वापरले की हे जे रिसर्च आहे दॅट शुड बी फ्रॉम द लॅबॉरेटरी टू लँड. प्रयोगशाळेकडून समाजामध्ये जमिनीकडे गेलं पाहिजे आणि ॲट द सेम टाईम लँड टू लॅबॉरेटरी. समाजामध्ये अनेक असे तज्ज्ञ आहेत, कदाचित ते आपल्यासारखे PhD PG नसतील, पण त्यांचं ज्ञान जे आहे ते कौशल्य जे आहे ते अफाम आहे. ते आपण कलेक्ट केलं पाहिजे, आपल्या चौकटीमध्ये बसवून ते समाजासमोर परत समाजाच्या उपयोगासाठी आणलं पाहिजे. हे महाविद्यालयाचं काम. महाविद्यालयांनी फक्त क्लासरूमच्या चौकटीमध्ये बसून आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं किंवा परीक्षा घ्यावा तेवढं काम नाही आहे. महाविद्यालयांनी हा समाज सुशिक्षित कसा होईल, हा समाज आपल्या जागतिक स्तरावरच्या स्पर्धेमध्ये कसं यश मिळेल या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे. अशा प्रकारच्या अनेक संकल्पना या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आलेल्या आहेत. प्राध्यापकांनी त्यांचा अभ्यास करावा. महाविद्यालयाचे व्यवस्थापन आहेत, कारण व्यवस्थापनाने सुद्धा याच्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे. प्राचार्य आहेत, या सर्वांनी अभ्यास करून त्याचं चांगल्या तऱ्हेनं कसं काय इम्प्लिमेंटेशन होईल हे बघितलं पाहिजे. मित्रांनो, तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. पूर्ण जग भारताकडे खूप मोठ्या अपेक्षेने बघत आहे. भारत एक महासत्ता म्हणून पुढे येत आहे, कारण आपली जी लोकसंख्या आहे स्वातंत्र्याच्या वेळी जवळपास 35 करोड होती, त्या 140 करोड आहे. पण ही लोकसंख्या आपलं लायबिलिटी नाही आहे, ते आपलं असेट आहे. त्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड असं म्हणता येईल की ही आपली शक्ती आहे. भारत हा एक तरुणाईचा देश आहे. आज आपल्या देशामध्ये 28 ते 32 वयोगटातील जवळपास 52% पॉप्युलेशन ही तरुण आहे. जेव्हा बाकी देश जो चायना असो, UK असो, अमेरिका असो किंवा जर्मनी असो हे वार्धक्याकडे झुकले आहेत, त्यांचं ॲव्हरेज वय 45च्या पुढे आहे, त्यावेळी आपलं वय हे 30 ते 32 वर्ष आहे. त्यामुळे पुढली 25 वर्ष ही आपली आहे. मात्र तुम्हाला योग्य मार्गदर्शन देणं हे आमचं काम आहे, महाविद्यालयाचं काम आहे, विद्यापीठाचं काम आहे. त्यामुळे मी परत सर्व महाविद्यालयांना अपील करतो, अशा ग्रामीण भागामध्ये तर आणखी क्षमता आहे, आणखी आव्हान आहे. तुमची स्पर्धा जी आहे ती काही बाजूच्या महाविद्यालयासोबत नाही आहे. ही स्पर्धा तुमची जागतिक स्तरावरती आहे आणि जागतिक स्तरावरती अशा पद्धतीचा आमचा विद्यार्थी तयार झाला पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे. मित्रांनो, खूप वेळ मी तुमचा घेतलाय, बोर झाले असाल कदाचित, कारण टाळ्या नाही वाजल्या, अजून टाळ्या वाजल्या कसं म्हणतात. बोलताना टाळ्या वाजल्या की असं वाटतं जरा आता बोर झाले बसावं, पण तुम्ही टाळ्या वाजवल्या नाही त्यामुळे तुम्ही शांततेने ऐकत होता असं वाटतं. परत तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी मला बोलावलं, आग्रहाने बोलावलं, त्याबद्दल व्यवस्थापनाचा आणि प्राचार्य प्राध्यापकांचा डॉक्टर अंकुश कदमांचा मी या ठिकाणी आभारी आहे. आणि अशा ग्रामीण भागातल्या संस्था ह्या पुढे आहेत. विद्यापीठ सदैव तुमच्या पाठीशी आहे, मात्र नियमाच्या चौकटीत राहून, ॲटलिस्ट मी अशापर्यंत नियमाच्या चौकटीत राहून आम्ही तुम्हाला सर्व सहकार्य करू. वी कॅन मोल्ड रूल बट वी कॅनॉट ब्रेक इट. संस्थेच्या हितासाठी आम्ही त्याच्यामध्ये थोडंसं मोल्ड करू, पण ब्रेक करू नये, कारण गुणवत्तेसोबत कॉम्प्रोमाइज करू नये. मित्रांनो, आपण हे पिढी घडवतो आहे. आम्ही मधल्या पिरियडमध्ये अनेक महाविद्यालयांच्या अगेन्स्टमध्ये ॲक्शन घेतली, तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेल. आमचा उद्देश हा नव्हता की कुणाला काही शिक्षा करावी. आमचा उद्देश हा होता की शिक्षण म्हणजे काय, शैक्षणिक संस्था ही त्यासारखी चालली पाहिजे, त्याचं व्यापारीकरण होता कामा नये. मला इथे सांगण्यात आलं की इथे जे शिक्षकेतर कर्मचारी आहे किंवा प्राध्यापक आहे यांच्याकडनं पैसे घेतले जात नाही. कदाचित ही पहिली किंवा एखादी बोटावर मोजल्यासारखी संस्था असेल. बाकी तुमचं काय सुरू आहे हे तुम्हाला दिसत आहे. मला त्याच्याशी काय करायचं नाही, तो दुसरा एक प्रश्न आहे. मात्र या शैक्षणिक गुणवत्तेबाबत काही कॉम्प्रोमाइज होऊ नये यासाठी आम्ही जवळपास 80%
महाविद्यालयांची प्रवेक्षणता कमी केली, काहींची 0 केली. त्यामुळं 31 मेला ज्यावेळी मी लिस्ट लावली त्यावेळी त्यांना कळलं की नाही आणि हा आमचा दोष आहे, आमचा प्रशासनाचा दोष आहे. याच्यामध्ये मी महाविद्यालयाचा दोष समजत नाही. कारण ज्यावेळी मी त्या व्यवस्थापनाची एक मीटिंग एक डेलिगेशन माझ्याकडे आलं ते मला म्हणाले की सर आहेत ना आमच्याकडे तो आहे, त्याला आम्ही 5,000 रुपये देतो, 7,000 रुपये देतो. अहो असं नाही चालत आहे. विद्यापीठ हे कायद्यानं चालतं आणि विद्यापीठाच्या कायद्यामध्ये मान्यता प्राप्त प्राध्यापक आणि प्राचार्य असला पाहिजे आणि तो असेलच. तर ज्यांनी अपॉइंट केलं त्यांचं आम्ही त्या प्रपोर्शनमध्ये 120चा इंटेक असेल, तुम्ही 2 प्राध्यापक दिलेत आम्ही 30 केला, तुम्ही 4 केलेत आम्ही 60 केला, तुम्ही 8 केलेत आम्ही 90 केला, अशा आम्ही टप्प्याटप्प्याने वाढवून आम्ही ते केले. आणि मला सांगावंसं वाटतं म्हणजे अभिमानानं, माझी स्तुती म्हणून नाही आहे की मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाची किंमत व्यवस्थापनाला सांगितली की मला इतके पैसे देतील तर मी येईल. आणि जवळपास 650 ते 700 तरुणांना नोकरी मिळाली. ते काही वेठबिगार नाही आहे, त्यांच्या पोटाला लागेल एवढं दिलंच पाहिजे. आणि त्या दृष्टीने एक माणुसकीच्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. याच्यामध्ये मी संस्थांचे अभिनंदन करेन की त्यांची सुद्धा सकारात्मक तो निर्णय घेतला. आमच्या प्राधिकरणाने सुद्धा, कारण प्राधिकरणाचा वेगळा अजेंडा असतो, पण या अजेंडावर मात्र ते माझ्यासोबत होते, त्यामुळं त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. आणि अशा पद्धतीने एक चांगलं वातावरण, कारण एक मराठवाड्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मी असं ऐकलंय की मध्ये काही वृत्तपत्रामध्ये जाहिरात द्यायची की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी अर्ज करू. हे किती लाजिरवाण आहे. मला त्यावेळी जी परिस्थिती वाटली तर मला स्वतःची लाज वाटायची. अशा विद्यापीठाचा कुलगुरू मी म्हणून आहो आणि मी फक्त तिथे सह्या करायसाठी बसलेलो नाही. हे माझी एक नैतिक जबाबदारी आहे की इथली गुणवत्ता राखली पाहिजे, इथलं संशोधन राखलं पाहिजे. आणि जर हे केलं गेलं नाही तर माझा तिथे असून नसून, कारण मी तिथे एक बाबू म्हणून बसलेलो नाही आहे की आलेल्या फाईलवरती सह्या करावी. ते आम्ही एक चांगली योजना केली. अभिमानानं सांगावंसं वाटतं की माननीय शिक्षण मंत्री, माननीय प्रधान सचिव यांनी सर्वांनी त्याचं कौतुक केलं आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांना सुद्धा बामूनी जो पॅटर्न या ठिकाणी अवलंबला तो अवलंब करावा अशा प्रकारचं आव्हान केलं. हे खूप मोठं योगदान आहे. आज आपल्या विद्यापीठाची प्रतिष्ठा चांगली वाढलेली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपल्या अंमलबजावणीमध्ये आपल्या विद्यापीठाचं एक खूप मोठं योगदान आहे. हीच प्रतिष्ठा, हीच संस्कृती पुढे चालली पाहिजे अशी आपली मी सर्व अपेक्षा करतो. त्यामुळे त्या नवीन पिढीला आपण न्याय देऊ शकू. परत एकदा आपला सर्वांनी शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपलं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना एकदा शुभेच्छा देऊन माझे मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मंत्रमुग्ध करणारं वक्तृत्व, आपणा सर्व विद्यार्थ्यांचे मन आपण जिंकला. संत पाण्याला तरंगाचं वरदान लाभावं, सतारीच्या तारांना सुरांचे कंप भिडावेत, फुलपाखरांच्या पंखांना रंगांचं लेणं लाभावं, तसंच आमच्या महाविद्यालयाला आपण लाभतात. अगदी मंत्रमुग्ध करणारं वक्तृत्व, समुद्राची खोली आणि आकाशाची उंची आणि मोठ्या पदावर अशी माणसं कशा प्रकारे जातात याची प्रचिती, एक मोठा कवी, एक कुलगुरू आणि हे कसे असतात याचं बघण्याचं भाग्य आणि तुम्ही बोललेलं एक शब्द न शब्द आमच्या विद्यार्थ्यांच्या हृदयामध्ये साठलेले आहेत. सर, मी तुम्हाला विनंती करतो की आमच्या महाविद्यालयाला विलंब करून तुम्ही जसं आला, तुम्हाला बोलविलेल्या प्रत्येक महाविद्यालयाला महिन्यातून एकदा जरी गेला तर त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये निश्चितच एक प्रेरणेचं दिवा पेटेल. दिवा पेटविणारे आपण आहात. खूपच आम्हाला धन्य करणारं कार्य आपण केलं. कौशल्यपूर्ण शिक्षणाबद्दल आणि जागतिकीकरणाचा प्रश्न आपण मांडला. कडूगोड फळं आपल्यासमोर आहेत, पण आपल्या विद्यार्थ्यांना सक्षम कसं बनलं पाहिजे हे सुद्धा सांगितलं. आणि अभिमानानं मला सांगावं वाटतं सर, आमच्या महाविद्यालयामध्ये इंग्रजी विभागानं गेल्याच आठवड्यामध्ये 50-60 विद्यार्थ्यांना एकत्रित करून सॉफ्ट स्किल हे कोर्सेस आम्ही घेतलेले आहे आणि ते विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत. इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर अनिता मुलकंड मॅडम, मानसी स्वामी मॅडम, विवेकानंद वाहोळे सर, धनंजय गटलेवार सरांनी खूपच स्किल बेस्ड
कौशल्यपूर्ण शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनाही धन्यवाद द्यावं असं वाटतं. खूपच कौशल्यावर आपण भरभरून बोललात आणि निश्चितच आमचं मन आणि बुद्धी भरलेला आहे. म्हणून मी शेवटी उपराचार्यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावं. अध्यक्षीय समारोपासाठी मी डॉक्टर बी जी पाटील सरांना विनंती करतो. पूज्य महात्मा गांधीजी, लाल बहादूर शास्त्रीजी यांना अभिवादन करतो. आज आपल्या महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विस्तारित विभागासाठी डॉक्टर येवले साहेब आले. त्याचबरोबर कुलसचिव म्हणून डॉक्टर आठरे साहेब आले. विद्यापीठाचे सिनेटचे सदस्य अंकुश कदम, त्याच्याबरोबर त्यांचे सहकारी आलेले, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सचिव, कॉलेज व्यवस्थापन समितीचे सदस्य, उपस्थित प्राचार्य, त्यांचे सहकारी वर्ग, गावातील नागरिक बंधू भगिनी आणि विद्यार्थी. आता डॉक्टर चंद्रशेट्टी सरांनी आपल्या संस्थेविषयी बरीचशी माहिती दिलेली आहे. आदरणीय आरोग्य यांच्या विषयी सगळ्यांनाच माहिती आहे. खरंच विद्यार्थी तुम्ही भाग्यवान आहात असं वाटतं मला. कारण आपल्या या ग्रामपंचायत क्षेत्र असलेल्या गावामध्ये आणि MSc चे क्लासेस निघाले, रिसर्च सेंटर निघाले. हे केवळ गुरुजींच्या प्रयत्नामुळं, आशीर्वादामुळं घडून आलेलं आहे. त्यांचा दृष्टिकोन नेहमी असा राहायचा, आपल्यातले विद्यार्थी यांना उच्च प्रतीचं शिक्षण मिळालं पाहिजे. त्यांच्यासाठी म्हणून आपण इथं वेगवेगळे फक्त हायस्कूलच नाही तर ज्युनियर कॉलेज आणलं, त्यांनी सिनियर कॉलेज आणलं. सिनियर कॉलेजसोबतच MSc आणि PhDचा अभ्यासक्रम इथं चालू झालेला आहे. नवीन शैक्षणिक धोरणाविषयी आत्ता येवले सरांनी बोलले. 86 ते 90ला नवीन शैक्षणिक धोरण आलेलं होतं. त्यावेळेस आदरणीय आलोरे गुरुजी शिक्षण सुधारणा समिती राज्य पातळीवरून काम करत होते. आम्ही या ठिकाणी रिसोर्स पर्सन म्हणून काम करत होतो. 86 ते 90मध्ये राज्य पातळीवरती त्यांच्या बैठकीमध्ये जे काही झालेलं असायचं ते आल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला सांगायचे सगळे, आणि मग आम्ही रिसोर्स पर्सन म्हणून इतर शिक्षकांना सांगायचं. जे नेहमी करतात त्याचं एक हे होतं की नवीन नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम इथं आले पाहिजेत. प्राध्यापकांनी, शिक्षकांनी नवीन नवीन क्षेत्रामध्ये अभ्यास केला पाहिजे. ते म्हणायचे की आडातच नाही तर पोहऱ्यात कुठं घेणार. हे शिक्षकांनी, प्राध्यापकांनी सतत अभ्यास केला पाहिजे, सतत नवीन नवीन ज्ञान आत्मसात केलं पाहिजे, तरच ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतील आणि आपले विद्यार्थी चांगल्या नामांकित क्षेत्रामध्ये जातील. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या जवाहर विद्यालयाचे विद्यार्थी राज्य पातळीवरती बोर्डात पहिले आलेले आहेत, विभागीय पातळीवरती पहिले आलेले आहेत. आणि म्हणजे एक कुटुंब म्हणून सगळं आदरणीय आलोरे गुरुजीला बाहेरचे लोक गुरुजी म्हणत असतील, फक्त आमच्या इथं गावामध्ये किंवा आमचा स्टाफ त्यांना बाबा म्हणतो. ते सगळ्यांचेच बाबा. जे काही कर्मचारी आहेत त्यांचे पालक म्हणून ते सगळ्याकडे बघायचे. आज आपल्या इथं प्राचार्य चंद्रशेट्टी सर नळदुर्गला होते, त्यांना इथं आणले त्यांनी गुरुजींनी. उपप्राचार्य लंगडे सर, कदम सर, सिनेट सदस्य, हे जवाहर विद्यालयाचे विद्यार्थी एक कुटुंब आहे. हे सगळं हे आपलेच विद्यार्थी असे पुढे गेलेले आहेत. त्यांच्याच सहकार्यामुळे ही संस्था अशा पुढे येऊ लागली. काही म्हणजे दुर्मिळ कोर्सेस जे आहेत ते देखील आम्हाला देखील माहिती नसायचे. गुरुजी त्यावेळेस इन्स्टिट्यूट ऑफ प्रोफेशनल गायडन्स अँड सिलेक्शन हा कोर्स सध्या बंद होतो, पण तो कोर्स मुंबईला आहे.
हे त्यांना माहिती होतं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की असा असा कोर्स आहे आणि मग 1 वर्षाच्या कोर्ससाठी मला त्यांनीच पाठवलेलं होतं आणि त्या व्होकेशनल गायडन्सचा एवढा उपयोग झाला की आपल्या इथं की आमच्यातले विद्यार्थ्यांना IIT काय आहे, BIT काय आहे, याचं सगळं मार्गदर्शन आम्ही 10वीपर्यंतच करतो. त्याच्यानंतर मग ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेजमधून ही विद्यार्थी पुढे गेलेले आहेत. आपल्या भागामध्ये कुठली संस्था अशी एखादी असेल तर विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होतो. परवा आपलं चांद्रयान गेलं, चांद्रयानातली जी टीम होती त्या टीममध्ये जवळजवळ 90% सायंटिस्ट हे दक्षिण भारतीय होते. तर अनेक पेपरमध्ये अशी चर्चा झाली की एवढे लोक दक्षिण भारतीयच काय त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी दक्षिण भारतामध्ये IIST इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी जी आहे तीच तिथं स्थापन केलेली आहे आणि या स्पेस टेक्नॉलॉजीमधून पडलेला प्रत्येक विद्यार्थी रिकामा राहत नाही, कुठंतरी जॉबला जातो. म्हणून त्या भागातले विद्यार्थी त्या IISTला प्रवेश घ्यायचे आणि त्यामुळे तिथली संख्या स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये पुढे गेलेली आहे. या चांद्रयानामध्ये 90% शास्त्रज्ञ दक्षिण भारतीय होते. तर अशा दृष्टिकोनातून आलोरे गुरुजींनी, बाबांनी ही संस्था स्थापन केली. याचा सगळ्या आपल्याला फायदा होतोय. विद्यार्थ्यांनी जरूर या सगळ्यांचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे. आज कुलगुरू आले, खरंच सुदैवी आहोत. आम्ही स्वामी सर आम्ही 71-72ला कोल्हापूरला होतो विद्यापीठात. डॉक्टर अप्पासाहेब पवार कुलगुरू होते. डॉक्टर उषा इथांते मॅडम त्या कुलसचिव होत्या. आम्ही विद्यापीठातच MSc केलो. परंतु कुलगुरू आणि कुलसचिवांची भेट म्हणजे एक तरी कॉन्व्होकेशनला मोठमोठे राज्यपाल यायचे, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश गजेंद्र गडकर त्यावेळेस आलेले होते. अशा प्रसंगी त्यांचं आम्हाला दर्शन व्हायचं. पण तो आज मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू अंदूरच्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये असलेल्या महाविद्यालयात येतात आणि जवळजवळ तासभर आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणजे खरंच तुम्ही फार सुदैवी आहात. सरांनी आज आपल्याला भरपूर वेळ दिला, अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. त्या आभार प्रदर्शन तर होईलच, पण मी अध्यक्ष या नात्याने सरांचे आभार व्यक्त करतो, कुलसचिवांचे आभार व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 धन्यवाद सर. आदरणीय शिक्षण महर्षी आलोरे गुरुजी हेच आपल्यासाठी एक विद्यापीठ होते आणि गुरुजींनी हे जे शिक्षण संकुल निर्माण केलेलं आहे, सर आताच चर्चा केल्याप्रमाणे अनेक एक ज्युनियर कॉलेज, माध्यमिक विद्यालय आणि महाविद्यालय येथे कर्मचारी जे आहेत एकाकडूनही 1 रुपयाची डोनेशन न घेता गुरुजींनी हे कार्य उभं केलेलं आहे. म्हणून गुरुजींचं काम खूप मोठं आहे आणि ते कार्य पुढे चालून सर्वांच्या सहकार्यानं पुढे जात आहे. धन्यवाद सर. यानंतर लंगडे सरांना मी विनंती करतो आपण आणावं आणि वंदे मातरम नंतर कार्यक्रम संपन्न असू द्या. आज आपल्या महाविद्यालयामध्ये रसायनशास्त्र प्रयोगशाळा व संशोधन केंद्र या उद्घाटन समारंभासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, शिक्षण क्षेत्रामधले आवडते कुलगुरू डॉक्टर प्रमोदजी येवले सर या आपल्या ग्रामपंचायत एरियातील महाविद्यालयामध्ये येतात, आपल्याला मार्गदर्शन करतात, प्रोत्साहित करतात आणि आपल्याला पाठीवरती थाप देतात. आणि विशेष म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे आपल्या महाविद्यालयाचा 32वा वर्धापन दिन आहे आणि मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा वाटतो. मी त्याचा साक्षीदार आहे. पहिला प्राध्यापक होण्याचा मान मला मिळाला आणि आज एक आनंदाची बाब अशी आहे त्याचा वर्धापन दिन या ठिकाणी होतोय.
आणि विशेष म्हणजे गुरुजींच्या सानिध्यामध्ये 14 वर्ष प्रभारी प्राचार्य म्हणून काम करण्याचंही मला त्या ठिकाणी विनोदी तत्वामध्ये काम करता आलं आणि त्यावेळी वेळोवेळी त्यांची तळमळ मला लक्षात आली. म्हणायचे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षण पदव्युत्तर शिक्षण झालं पाहिजे आणि ते स्वप्न जे आहे आज आपल्याला इथं पूर्ण होताना दिसतंय, तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण पाहतोय. या 2-3 वर्षामध्ये अहोरात्र प्रयत्न करत असलेली संस्था, त्यामध्ये विशेष असं मार्गदर्शन आपल्याला इथं उल्लेख करावा लागेल. ॲडव्होकेट लक्ष्मीकांत पाटील साहेब आपल्याला सर्व अर्थाने या ठिकाणी मदत करून ही वास्तू उभा केली आणि या 2 वर्षामध्येच आदरणीय रामचंद्र दादा जे सचिव म्हणून काम करत आहेत, त्यांनी एक चॅलेंज स्वीकारून या ठिकाणी न्याकला सामोरं जाताना PGची जी कमतरता मागे दाखवली होती ॲप्लिकेशनमध्ये ती पूर्ण केली आणि बघता बघता जे इथे शिकतच नव्हते, जेव्हा 12वी सुरू झालं त्यावेळी मुली शिकू लागल्या, डिग्री झालं त्यावेळी मुली या ठिकाणी शिकतायत आणि मुलीची संख्या वाढते आणि जेव्हा इथं PG झालं, आज बघता बघता MCOMमध्ये 60 विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश घेतलेले दिसत आहेत, पीरियड करत आहेत आणि MSc केमिस्ट्रीमध्ये तर मुलींची संख्या जास्त आहे आणि नियमित प्राध्यापक या ठिकाणी आहेत. आभार प्रदर्शन करत असताना सुद्धा मला थोडंसं 1-2 मिनिटं बोलावं वाटलं, कारण याच्यामध्ये आम्हाला ग्रामीण भागातील हे विद्यार्थी, त्यापैकी मी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली शिकलो, गरीब असल्यानं, शेतमजूर असल्यानं, पालक त्या ठिकाणी शिक्षणाची शोध माझ्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांना गुरुजींनी तयार केलं आणि जेव्हा विद्यापीठामध्ये मी 90ला रसायनशास्त्रामध्ये पहिला आलो त्यावेळेस गुरुजींनी जे कन्व्होकेशन होतं त्यावेळेस गुरुजी EC मेंबर होते, कौन्सिल मेंबर होते, तेव्हा मला सत्कार करत असताना माझा त्यावेळेस त्यांनी हेरलं आणि आपल्या इथं महाविद्यालय सुरू होते, तुम्ही आलं पाहिजे. तर मी कंपनीमधला जॉब जो ओकार फार्ममधला सुरू या ठिकाणी आलो. मी का उल्लेख केला तर याचा साक्षीदार आहे माझ्या महाविद्यालयाचा इथं वर्धापन दिन होतोय आणि MSc केमिस्ट्री या ठिकाणी चालू झालं आणि बघता बघता एक बॅच पूर्ण होते आणि ते विद्यार्थी समाजामध्ये आम्ही पाठवत आहोत. विद्यापीठामध्ये आम्हाला MSc मध्ये प्राध्यापक होता आलं नाही, पण त्या विद्यापीठामध्ये बापू शिंदे नावाचे विद्यार्थी याच महाविद्यालयातला आहे. जयप्रकाश संक्षेपीसारखा नामांकित जे आता शास्त्रज्ञ आहे जगभरामध्ये 2% तो याच कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्या ठिकाणी मी नमूद करतो आणि बरेच विद्यार्थी आता प्रस्तावनेमध्ये सरांनी सांगितलं तर या परिसरामध्ये जगात बऱ्याच देशामध्ये आपल्या महाविद्यालयाचे या जवाहर परिवाराचे विद्यार्थी त्या ठिकाणी काम करत असलेले दिसतात. त्या शिस्तीतील गुरुजींच्या शिकवणीतील तयार झालेले विद्यार्थी या ठिकाणी समाजामध्ये चांगल्या प्रकारे काम करत असलेले दिसतात. तर अशा या प्रसंगी उद्घाटक म्हणून जर आपल्याला कुलगुरू प्रमोद येवले सर या ठिकाणी उपलब्ध होतात, आपलं मार्गदर्शन करतात आणि या ठिकाणी जेव्हा 30 विद्यार्थ्याची मान्यता असताना आपल्याला 36 विद्यार्थी या ठिकाणी प्रवेशित करता आले केवळ सरामुळं आणि त्यामुळं मी महाविद्यालयाच्या वतीनं आमच्या विभागाच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी योगायोग म्हणावं लागेल. आता सर म्हटल्याप्रमाणे या विद्यापीठाचे कुलसचिव पण या ठिकाणी आहेत, त्यांनी चांगल्या रीतीने मार्गदर्शन केले. मला त्यांच्या भाषणामधून दोघांच्याही लक्षात आलं ग्रामीण जीवनाची नाळ त्यांना माहिती आहे, ग्रामीण जीवन म्हणजे काय, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हे दोघेही या ठिकाणी आले, आपल्याला मार्गदर्शन केलं, म्हणून मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि विशेष म्हणजे आता आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक ॲडव्होकेट पाटील साहेब आहेत. आपल्या या ठिकाणी उपस्थित जरी नसले तरी ज्यांचं प्रत्येक कार्यक्रमाला आणि आपल्या प्रेरणा देत असलेले सचिव रामचंद्रदादा आलुरे आणि आत्ताच त्यांना आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहता आलं नाही, पण कौतुक म्हणून ज्यांनी आपल्या रसायनशास्त्र विभागाला भेट दिली ते संस्थेचे अध्यक्ष भारत मामा कस्तुरे, त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. आणि आपल्या महाविद्यालय विकास समितीचे सदस्य VG पाटील सर, MM खोबरे गुरुजी हे दोघं पण ह्या शिक्षण प्रसारण मंडळामधून मुख्याध्यापक पदामधून सेवानिवृत्त झालेले. त्यांना पूर्ण या शिक्षण संस्थेची माहिती असल्या कारणाने त्यांची मदत
आम्हाला नेहमीच कार्यक्रमामध्ये वेळोवेळी होत असते आणि आज होते, तर त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. आणि या विद्यापीठाच्या कामासाठी अंकुश कदम नेहमीच आपल्या महाविद्यालयाच्या विकासासाठी ते कार्य करत असतात. त्यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. विशेष म्हणजे नेहमीच या ठिकाणी आता कुलसचिव असं म्हणालो, पण त्याचं नाव साखळे भगवान सर यांनी आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं की ग्रामीण जीवनातील जीवन जगत असताना विद्यार्थी तुमच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतील हे निश्चित मला आशा आहे. आणि या ठिकाणी गावातील जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यामध्ये नेहमीच ह्या अशा कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि आम्हाला प्रोत्साहित करत असतात, प्रेरणा देत असतात, प्रबोधन देत असतात. त्यापैकी डॉक्टर चिंचोले साहेब आणि याच विद्यापीठाचे सिनेट म्हणून जे काम करत आहेत ते डॉक्टर गाविस सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. आणि आमच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे जे जवाहर विद्यालय हे मेन संस्था आहे त्याचे मुख्याध्यापक ठोंबरे सर आहेत. धरणे मामा ज्यांनी हे बांधकामासाठी इथं नेहमीच प्रयत्न करतात, ही वास्तू उभा केलेली आहे, त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. ज्येष्ठ व्यक्ती बाबूराव कबाडे मामा, सारणे गुरुजी, फलदुरे गुरुजी आणि ज्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामाचा लढा या पुस्तकेचं लिखाण केलं, परवा त्याचं उद्घाटन झालं, त्या लेखक प्राध्यापक सुभाषस्वामी सर आणि पाटील सर, माजी विद्यार्थी विक्रमजी आलुरे, उपमुख्याध्यापक कुलकर्णी सर आणि विशेष म्हणजे जे काही मीडियामध्ये नेहमीच आपल्या कार्यक्रमाची प्रसिद्धी देत असतात आणि आपल्या समाजामध्ये आपले विचार प्रसारित करण्याचा प्रयत्न करत असतात ते वार्ताहर मंडळी, त्यामध्ये दयानंद काळुंके सर, लक्ष्मण नरे सर आणि दुपार गुडे सर यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माजी सिनेट सदस्य संभाजी भोसले सर आले होते कुलगुरूसोबत, ते आता इथं जरी नसले तरी त्यांनी बराच वेळ या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. विशेष म्हणजे सब सेंटर त्यामध्ये डॉक्टर हवाल सर ज्यांनी माझा PhDचा वायवा घेतला, पहिला विद्यार्थी मी सब सेंटर झाला, त्या ठिकाणी ते मार्गदर्शक म्हणून त्यांनी मला काम केलं, ते डॉक्टर हवाल सर इथं आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि विशेष म्हणजे आपल्या विद्यापीठाचे संचालक मागे कार्यक्रमाला आलेले आहेत आणि त्यांनी आपलं मार्गदर्शन केलेलं आहे ते डॉक्टर प्रशांत दीक्षित साहेब, डॉक्टर कुलकर्णी सर, या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो. विशेष म्हणजे PGचे विद्यार्थी 2-3 दिवसापासून कुलगुरू येणार आहेत म्हणून प्रतीक्षेत होते, डिपार्टमेंट माझं सजवण्याचंही काम केलं, त्यांचं कौतुकही करतो आणि आभारही व्यक्त करतो. आणि माझे जे काही रसायनशास्त्र विषयाचे सर्व प्राध्यापक या ठिकाणी आपलं जे उद्घाटन सोहळा आहे ते पार पाडण्यासाठी प्रयत्न केला, मदत केली, त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन लांबत चाललेल्या आभाराचं काम मी या ठिकाणी पूर्ण करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि यानंतर MSc केमिस्ट्रीचे विद्यार्थी जे आहेत त्यांनी वंदे मातरम नंतर फोटो सेशन घ्यायचं आहे. रसायनशास्त्राचे प्राध्यापक आणि PGचे सर्व विद्यार्थी उपस्थित राहायचं आहे. अरे साथ एक साथ वंदे मातरम गीत शुरू करेंगे. शुरू कर. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजला सुफला मलयज शीतला, सस्य श्यामला मातरम, वंदे मातरम, शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी, पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी, सुहासिनी सुमधुरभाषिणी, सुखदां वरदां मातरं, वन्दे मातरम्.
वन्दे मातरम् भारत माता वंदे वंदे कमी खेलो बीजीचे विद्यार्थी आहेत MSc आणि M.Com. चला तुमचं लक्ष सुरुवातीला MSc केमिस्ट्रीचे विद्यार्थी या केमिस्ट्रीचे विद्यार्थी MSc सर